माणसांना कोणी हे सांगितलं की ते सर्वस्व आहे, त्यांच्याशिवाय काहीच नाही. कोविडच्या टायमाला आपण सगळं आत होतो, प्राणी बाहेर होते. काय झाला होता? अख्खं धरती काय गायब नाही ना, इनफॅक्ट सुंदर झाला होता. मग ह्याच्यातनं समजायला पाहिजे की प्रॉब्लेम नक्की कोण आहे. एवढं वर्ष तुम्ही रेस्क्यूड ॲनिमल्स मध्ये राहिले आहेत, प्राण्यांकडून काय शिकायला मिळालं? जर एक डॉगला तुम्हाला काय बोलायचं असलं तर तो काय म्हणेल? तो फक्त एक म्हणेल लगेच, आय लव्ह यू. कोणता इन्सिडेंट झाला ज्यात तुम्हाला असं वाटलं की जर आता मी इथून निघून गेले तर मी परत या रस्त्याला येऊ शकत नाही? रस्त्यात डिवायडरला एक कुत्रा बांधलेला, बहुतेक ते लोकांना ते नको होता. मेचा महिना, अक्षरशः ऊन, तर डॉग खूप जास्त अग्रेसिव्ह झाला. तो आम्हाला हात लावू देत नव्हता. लँडलाईन वरनं एनएफसी मध्ये फोन केला. त्या माणसाचा आवाज मला आत्ता पण ऐकू येतं. मला तिकडनं उत्तर काय आलं असेल, मॅडम तो जिवंत असताना मी काही करू शकणार नाही, तो गेल्यावर आम्ही येतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स पॉडकास्ट मध्ये. आज आपण या ठिकाणी एक खूप सुंदर अशा विषयाबद्दल आणि कामाबद्दल बोलणार आहोत. यामध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. प्रेम, दया, करुणा या सगळ्या गोष्टी आपण या पॉडकास्ट मध्ये आज बोलणार आहे. त्याचा विषय थोड्या वेळात सांगणारच आहेत. पण जर सांगायचं झालं तर जेव्हा आपण कुठल्याही शहरात वावरतो तर आपल्याला ट्रॅफिक दिसते, रस्ते दिसतात, दुकानं दिसतात, डेडलाईन्स, बिल्स, गोंगाट या सगळ्या गोष्टी दिसतात. पण हे शहर चालू असताना या शहरात एक वेगळी दुनियाही, एक वेगळं शहरही चालू असतं. रात्री अपघातात जखमी झालेला कुत्रा, प्लास्टिक मध्ये अडकलेला पक्षी, जंगल नष्ट झालं म्हणून मानवी वस्तीमध्ये आलेला वन्य प्राणी बहुतेकांना या शहरात दिसतच नाही. कारण आपल्याला कधी हे पाहायला शिकवलेलंच नाही. पण आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत ते अनेक वर्षापासून हे न दिसणारे शहर पाहत आहेत आणि त्या शहरासाठी त्या जगत आहेत, लढत आहेत, या सगळे त्यांचं काम करतायत. शरण फॉर लाईफ ही संस्था बऱ्याच वर्षापासून, म्हणायला गेलं तर 2005 पासून नाशिकमध्ये प्राण्यांचा बचाव, उपचार आणि पुनर्वसनाचं काम करते आहे. फक्त जखमा भरून काढणं नाही तर माणूस आणि निसर्गातला तुटलेला विश्वास पुन्हा उभारणं हे त्यांचं खरं काम आहे. तर आज आपल्याबरोबर जुडलेले आहेत शरण्या मॅम, ज्या शरण फॉर लाईफच्या ट्रस्टी आहेत. आज पूर्ण पॉडकास्ट हा त्यांच्याबरोबर आपण घेणार आहेत आणि जाणून घेणार आहेत की त्या शरण फॉर लाईफ मध्ये काय काय गोष्टी करतात प्राण्यांच्या हितासाठी, संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी. वेलकम मॅम, तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. तर आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू, जो खूप गरजेचा वाटतो मला. की आपण बघतो की काइंडनेस ही प्रत्येकाच्या मनात असते. प्रत्येकाला वाटतं की एखादा चुकीचा इन्सिडेंट जर त्यांच्या समोर होत असेल तर प्रत्येकाला कुठे ना कुठे मनात खंत वाटते आणि त्या गोष्टीला अपोज करणं किंवा विरोध करणं किंवा त्या गोष्टीचा काहीतरी सोल्युशन काढण्याचं प्रत्येकाच्या मनात एक भावना निर्माण होते. करुणा असते प्रत्येकाच्या मनात, बट ते नाही करू शकत. बरोबर आहे. आणि ते पुढे निघतात. म्हणजे ते असे इन्सिडेंट पाहिले मी की एखादा प्राणीचं ऍक्सिडेंट झालं रस्त्यावरती, खूप वाईट वाटतं, बट मग टाइमाअभावी किंवा व्हॉट एव्हर द रिझन बिहाइंड ते सोडून निघून जातात. सो तुमच्या लाईफमध्ये असा कोणता इन्सिडेंट झाला ज्यात तुम्हाला असं वाटलं की जर आता मी इथून निघून गेले आणि ऍक्शन घेतली नाही तर मी परत या रस्त्याला येऊ शकत नाही? गौरव, असं म्हणायला गेलो ना, मी म्हणेल करुणापेक्षा जास्त ना ते प्रेम गरजेचं आहे. आपल्या घरातल्या माणसांना, आपण काही झालं, रस्त्यावर पण झालं, घरातल्या माणसांना सोड, माणसांमध्ये पण आपण बाहेर काय ऍक्सिडेंट पाहिलं, काय पाहिलं, लोक येतात, धावत येतात, बरोबर. थांबतात, मदत करतात. मग माझं म्हणणं आहे की करुणा फक्त नाही असायला पाहिजे, आपल्याला प्रेम असायला पाहिजे, प्रत्येक जीवासाठी प्रेम असायला पाहिजे. आणि माझं ज्या जर्नीत आहे, मी म्हणत प्रेम लहानपणापासून होता. वडिलांना खूप प्राणी आवडायचे. घरी नेहमीच कुत्रे, मांजरी. मी पण शाळेतनं जाताना येताना खारुताई दिसली, खारू घेऊन आले, हे दिसलं, ते उचललं घेऊन आले. कधी घरात मला थांबवलं नाही, कारण वडिलांमुळे. आणि असं बघायला गेलो ना, माझं जर्नीचं जर मला, आपल्याला प्रत्येकांना आपल्या लहानपणाचं एक एक इन्सिडेंट आठवतं. पहिला एक मेमरी असतं. माझं मेमरी, माझे वडील हॉटेलियर होते. तर ते, मी आणि माझी मोठी बहीण, आणि ते घरी उशीर यायचे आणि मी माझी पप्पांची लाडकी. ते आले, 1:30-2 वाजलं, 3 वाजले तरी मी वाट बघायची त्यांची. मला माझ्या घरी लहानपणापासून आठवतं, एक 6x4
4चा एक फिश टँक असायचा. हम्म. आम्ही वडील वारल्यावर सगळं दिलं. बर्ड्स होते, भरपूर प्राणी होते, सगळं आम्ही अडॉप्ट करून दिलं, सोडून दिलं, कारण मम्मीला जमत नव्हतं सगळं. तेवढं मेंटेनन्स हा. बघाय करायला. पण मी फिश टँक कधी देऊ दिलं नाही, कारण दॅट इज वेअर माझं ते फिश टँकवर आहे. म्हणून असं मला आठवतं की पप्पा यायचे, रात्र उशीर यायचे, मी वाट बघायची, मम्मी आणि बहीण झोपायचे. मला वडिलांनी मांडीवर बसून फिश टँकच्या लाईटच्या खाली फिशेस दाखवून रामायण महाभारत शिकवलेलं आहे. आणि मला एकदम आठवतं की त्यांनी कधीच मला थांबवलं नाही, म्हणून ते प्रेम नेहमीच राहिला. मग कधी प्राणी किंवा प्रेम हे जखमी प्राणी किंवा त्याला घरी येऊन त्याच्यावर उपचार करायचं, जे काय आता जेवढं आम्ही ऍडव्हान्स आहे तेवढं आम्ही तसं नव्हतं करायचो, तरी जेवढं मदत करता आलं ना, ते कधी असं आउट ऑफ द बॉक्स नाही वाटला. इट वॉज अ पार्ट ऑफ माय लाईफ. नेहमीच बस झालं ते आणलं, म्हणजे होतंय ते, त्याला जखम लागली, त्याला करावंच लागेल. त्याला असं म्हणजे आता जसं ते हाईप होतं ना की अरे प्राणी आजारी, आम्ही घरी घेऊन आलो, आम्ही असं केलं, तेव्हा ते नव्हतंच. ते माझं पार्टच होता, लाईफच होता. म्हणजे दिसला तर आणलं, केला, त्याच्यात काय एवढं मोठा केला विशेष असं नव्हता. म्हणून मला ते कधी माझ्या आयुष्यात नव्हतं, नाही प्राणी असं नाहीच आहे. लग्न झालं, सासरे आले, सासरे फार्मर होते, तर ते पण नेहमी बिस्किट घेऊन फिरायचे, चपाती घेऊन फिरायचे डॉग्सला. हस्बंड ते पण फार्मिंग मध्ये, त्यांना पण आवड आहे. म्हणजे तेव्हा पण असं नाही की मी घरी गेला अरे वा 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 असं नाही, पण तरी कधी ते लोकांनी अशी शिक असं का घेऊन आले तू, असं कर. ते कसं असतं ना, सुनावर वेगळं एक हे असतं, पण त्या घरात मला तसं कधी जाणवलं नाही. मग ते इव्हेंच्युअली असंच राहिलं माझ्यात. मग असं एक इन्सिडेंट झाला माझ्या लाईफमध्ये, शरण जे जन्माला आल्या ना, त्या इन्सिडेंट मधनं झालाय. 21 वर्ष झाले, 21 नाही 22-23 वर्ष झाले असतील. 21 वर्ष तर शरणचं रजिस्ट्रेशनला झालाय. मी आणि मम्मी आपलं झेडपी आहे ना, तिकडनं कुठेतरी जात होतो, तर रस्त्यात डिवायडरला एक कुत्रा बांधलेला. बहुतेक ते लोकांना ते नको होता आणि त्यांना असं वाटलं असे गाडी उडून जाईल, काहीतरी त्याचं काहीतरी खराब होऊन जाईल काहीतरी म्हणून. मेचा महिना, अक्षरशः ऊन, तर डॉग खूप जास्त अग्रेसिव्ह झाला होता. मी सोडवायचा प्रयत्न केला, पण तो इतका अग्रेसिव्ह झाला. आणि तसं एक मेंटॅलिटी आहेच की बाई रस्त्यावर उभी आहे तर 4 लोक येतात मदतीला, तर लोक पण आले, पण कुत्र्याची मदत करायला आलीये म्हणून थोडस लोक घाबरले. तरी 2-3 लोकांनी ट्राय केला, तर तो खूप अग्रेसिव्ह झाला, तर तो आम्हाला हात लावू देत नव्हता. मग मी एनएमसीला, आता त्या टायमाला काय आपल्याकडे मोबाईल्स नव्हते एवढे, लँडलाईन वरनं एनएफसी मध्ये फोन केला. तर आत्ता तुम्ही सांगितलं ना त्या माणसाचा आवाज मला आत्ता पण ऐकू येतं. मी त्याच्यावर फोन केला, त्यांना सांगितलं असं असं एक कुत्रा आहे, तो हात लावू देत नाहीये, तुम्ही येता का. मला तिकडनं उत्तर काय आलं असेल, म्हणजे मला अजून आत्ता पण मला जर तो माणूस दिसला, मला माहित नाही कोण होता, दिसला किंवा त्याचा आवाज आणि ना मी ओळखेल त्याला. तो मला काय म्हटला, मॅडम तो जिवंत असताना मी काही करू शकणार नाही, तो गेल्यावर आम्ही येतो. ते लाईन आणि ते सिच्युएशन, मला असं वाटलं की माणसांना मदत मिळतं, प्राण्यांना का नाही, म्हणजे त्यांचं लाईफ का इम्पॉर्टंट नाहीये. जेव्हा जग आपल्या माणसांसाठीच नाही बनलेला, देवांनी जर मुंगी निर्माण केलाय, हत्ती निर्माण केलाय, तर दोघी इक्वली इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट माणसांपेक्षा जास्त ते इम्पॉर्टंट आहे. मग मदत किंवा हेल्थला जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, तर माणसांना मदत मिळतं, प्राण्यांना मदत का मिळत नाही. त्या टायमाला मग कसं तरी करून त्याला सोडवलं, त्याचं डोर कापलं, तो पळाला. मला त्याचं नंतर माहित नाही तो कुठं गेलाय, पण मला असं हे तरी एक बरं वाटतं की चल तो गाडी खाली चिरमुरून नाही गेला. ते झालं तर ते मनात खूप राहिला की असं का बोलला तो माणूस, की प्राण्यांना का मदत मिळत नाही. मग असंच लहानपणाचा एक फ्रेंड होता, त्याच्याशी बोलले, तर तो म्हटला वसंत मार्केटमध्ये त्याचं जागा आहे. तो म्हटला परत कधी असं दिसला तर तू आपल्याकडे घेऊन ये, माझ्याकडे पहिले खूप ग्रेट डेन्स होते, तर जागा भरपूर आहे, कॅनल्स पण आहे, आपण तिकडे ठेवून देऊ, काय फरक पडत नाही. असंच एक 6-7 महिन्यानंतर परत एक पप्पी सापडला मला. त्याला विचारलं घेऊन येऊ का, तो म्हणला हो घेऊन ये. मग तिकडे घेऊन गेले, त्याचा उपचार करायची, तेव्हा माझे मुलं पण छोटे होते, तर
तेव्हा कधीच विचार नव्हता केला आणि मला तेव्हा बहुतेक एनजीओ किंवा त्याचं कन्सेप्ट पण माहित नव्हता, आयडिया पण नव्हता. फक्त मला आवड आहे म्हणून करायची. तर घरी मुलांचं केला, मग त्यांना क्लासला सोडला, मग इकडे गेले, ह्याचं औषध पाणी केलं, ह्याला खायला प्यायला दिलं. परत दुसऱ्या दिवशी अशोकस्तंभला घेऊन जा. मग असं अजून थोड्या दिवसांनी तो झाला बरा, तो आहे आपला, माझं फार्म मध्ये सोडून दिला. परत थोड्या दिवसांनी आला अजून एक हे बकरी सापडला होता त्यानंतर. मग त्याला घेऊन गेले, त्याचं केला. असं अशोकस्तंभला येऊ जाऊ करून ना, मग अशोकस्तंभचे लोक किंवा डॉक्टर्स किंवा असं काही सिच्युएशन आला किंवा कोणी आले तर माझा नंबर देऊ लागले की ह्या मॅडम करतात, त्यांना फोन करा. मग ठीक आहे, 1, 2, 3, मग टाइम्स ऑफ इंडियाच्या लोकांनी ते त्या टायमाला ते न्यूजपेपर खूप हाईपवर होता. त्याची एक जर्नलिस्ट आहे, तिने माझ्याबद्दल ऐकलं, तिने मला फोन केला की मला तुझ्या बरोबर एक इंटरव्ह्यू करायचंय. दॅट वॉज माय फर्स्ट इंटरव्ह्यू अँड त्या इंटरव्ह्यू नंतर मी कधी वळून लाईफमध्ये पाहिलं नाही. कारण 1, 2 असतो, काही डिसिजन्स लाईफमध्ये जेव्हा आपण घेतो ना, किंवा 1 किंवा 2 किंवा 3, त्यानंतर तुम्ही युटर्न घेऊ शकतात. पण जेव्हा 10-15 आयुष्य तुमच्यावर डिपेंड करते ना, तेव्हा तुमच्याकडे रिव्हर्स टर्न नसतं. त्यानंतर मला एकच माहित होतं, मग त्या इंटरव्ह्यू नंतर खूप लोक जुळत गेले, खूप लोक येत राहिले. मग त्यानंतर एनएमसी वर परत एकदा प्रॉब्लेम आली होती. सातपूरमध्ये एक इन्सिडेंट झाला होता, ज्याच्यात एक पिसाळलेल्या कुत्र्यांनी कमीत कमी 8 ते 10 मुलांना चाव घेतला. तर लोक खूप चिडले होते, तर खूप एनएमसी वर प्रॉब्लेम झाला होता. त्या टायमाला एनएमसीनी आणि त्याच वर्षी हे एबीसीचा जे प्रोग्राम आहे, अॅनिमल बर्थ कंट्रोलचा प्रोग्राम सुरू झाला होता. तर ते लोकांनी मला अप्रोच केला की असं असं झालंय मॅडम, तुमच्याकडे आम्ही पाठवू का, तुम्ही ठेवाल का, कारण त्यांच्याकडे जागा नव्हती. मी म्हणलं ठीक आहे, ठेवा. मग ते ठेवा म्हणून ते घेऊन म्हणजे तुम्ही विचार करा, वसंत मार्केटच्या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये 5th फ्लोअरला आम्ही दिवसात 20-20 डॉग घेऊन जायचो. तर ते झालं आम्ही भरपूर वर्ष, तरी मी 4-5 वर्ष तिकडे केलं. पण किती पाहिलं तरी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, लोकांना प्रॉब्लेम होणारच आहे. मग एनएमसीला नंतर म्हटलं की नाही, मी आता नाही करणार तुमची मत, मला जागा लागणार आहे, कारण मी इकडे नाही करू शकणार. मग ते आपलं आता जे शरणचं जागा आहे, मग ते आपण घेतलं. मग ते एनएमसीने आपल्याला हो. तर असं हे असतं ना की काही जर्नीमध्ये ना प्रेम काही लोक ना करावं वाटतं, म्हणजे बळजबरी वाटतं. मला ते बळजबरी नव्हतं, इट वॉज जस्ट अ पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे कधी विचारच केला नाही की आय एम डुइंग समथिंग डिफरंट. कारण आता पण जर आपण आपलं पेज बघायला गेलं ना, माझ्या पेजमध्ये मी हे सगळं टाकतच नाही. मी म्हटलं माझं जे जनरल लाईफ आहे प्राण्यांमध्ये, जे लहानपणापासून मी जगलेली आहे प्रेमाने किंवा कसं, तेच दाखवू ना लोकांना. बरोबर. इनिशियली मग सुरुवात अशीच झाली. सुरुवात करण्यासारखं काही झालंच नाही. ते एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सगळं सुरू केलं आणि ते वाढत गेलं ना, आता ते शरण म्हणून आपण सगळं सांभाळतोय. आता जर सिव्हिलायझेशनचा जर विचार केला तर लोक म्हणतात नाशिक खूप वेगाने विकसित होत आहे. आपण नाशिक रिलेटेडच बोलतोय, त्याच्यामुळे बोलतो की शहरं खूप वेगाने विकसित होत आहे, नाशिक खूप वेगाने विकसित होते. पण विकासाला नेहमी एक ब्लाइंड स्पॉट असतो. जसं आपण कार चालवताना एक ब्लाइंड स्पॉट असतो, आपल्याला तिथे काही दिसत नाही, काय चालू आहे, काय नाही होते, त्याच्या मागे पुढे काय होणार आहे माहित नाही. तसं नवीन रस्ते बनताना आपल्याला दिसत आहेत शहरीकरणामुळे. आता तर कुंभमेळ्यामुळे खूप जास्त वेगाने सगळ्या गोष्टी होताना दिसतंय. तपोवनाचा तुम्ही भरपूर सारा किस्सा ऐकला असेल. रस्ते नवीन होताना दिसत आहेत, नवीन सोसायटीज उभ्या राहताना दिसत आहेत, इंडस्ट्रीयल झोन वाढताना दिसत आहेत. आणि त्या जागेत आधीपासून जे प्राणी, आता तपोवनाचा जर विचार केला तर खूप सारे पक्षी त्या झाडांचा आसरा घेऊन राहत असतील. जेवढ्या बिल्डिंग्स किंवा बाकीचे वन तोडले जात आहेत तिथेही खूप सारे प्राणी राहत असतील. तर यांचा विचार कोणी करतंय का शांतपणे त्या गोष्टी फक्त होऊन जात आहेत, निघून जात आहेत म्हणून कोणी लक्ष देत नाही? मला एक विचारायचंय, माणसांना कोणी हे सांगितलं की ते सर्वस्व आहे, त्यांच्याशिवाय काहीच नाही? तुम्ही कोविडच्या टायमाला आपण सगळं आत होतो, प्राणी बाहेर होते, काय झाला होता? काय अख्खं धरती काय गायब नाही ना, इनफॅक्ट सुंदर झाला होता. मग ह्याच्यातनं समजायला पाहिजे की प्रॉब्लेम नक्की कोण आहे? प्रॉब्लेम आपण आहे.
प्राणी प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याला हे जे इगो किंवा घमंड आहे ना, की आपल्याला फक्त जीभ आहे, बाकी काय आपल्याकडे एक्स्ट्रा सांगा ना. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट प्राण्यांमध्ये पण आहे, आपल्यांमध्ये पण आहे. आपण पण काम का करतो? पोट भरून खाण्यासाठी. प्राणी पण का एवढं शोध लावतो किंवा एवढं धडपड करतो खाण्यासाठी? तर अच्छा, त्याला काही इंटरनॅशनल ट्रिप्स नसतं करायचं. त्याचं ते एक्स्ट्रा आपलं आहे. पण बेसिक्स जे आहे माणसांमध्ये पण सेम आहे, प्राण्यांमध्ये पण सेम आहे. इट इज जस्ट दॅट आपल्याला माणसांना आता जसं जसं अजून टाइम जातंय ना, त्यांना असं वाटतं की आम्ही देव आहे. ते विसरून जात आहेत फक्त की केदारनाथ केला, ट्रेक केला, इकडे गेला तेवढं संपतं. पण त्या बेसिक जे आहे ना, देवानी जे आपल्याला इकडे जमिनीत पाठवा, आपण ते बेसिक विसरतो. बेसिक इज को एक्झिस्टन्स. जेवढं आपण आपल्यासाठी आहे हे इम्पॉर्टंट धरती, आहे. तेवढंच त्यांच्यासाठी पण आहे. आपल्याला इनफॅक्ट आपल्यापेक्षा जास्त काम हे धरतीसाठी किंवा हे भूमीसाठी ते करतात, आपण नाही करत काय. आपण आपल्या सेल्फसाठी करतोय, ते सेल्फसाठी नाही करत काही. फक्त खाणं पिणं, त्यांचं पोटच भरायचं एकच आहे ना, बाकी काय दुसरं काहीच नाही ना. मग आपण एवढं वाढवतो आणि मग आता मलाच किती कंप्लेंट्स कमर्शियल कॉम्प्लेक्सेस मधनं फोन्स येतात की इकडे डॉग्स बहुत हो गए, लोगों को काट रहे, लेके जाओ, ये करो. लोगों को काट रहे ते तिकडेच होते, तुम्ही त्यांच्या जागेत गेलेत. मग आता तुम्ही हे कसं, आता म्हणजे मला तुझं घर आवडलं, मी तुझ्या घरात येऊन राहिली, मग म्हणजे तुला काढू घरातनं बाहेर? नाही ना. मग तुम्हाला को एक्झिस्ट, ठीक आहे, मला समजतं की काय काय अग्रेसिव्ह असतात, ते माणसांमध्ये पण बिहेव्हिअर इन्स्टिंक्ट सगळ्यांना आपण ते कंट्रोल करू शकतो ना आपण. मग आपण सिव्हिलाइज होतो, आपण जास्त वाढतोय. आणि मला तर असं वाटतं ना, किती काय कमर्शियल कॉम्प्लेक्सेस किंवा ते फक्त बांधतायत त्याच्यात, म्हणजे त्याची गरज पण नाहीये. मला असं वाटतं एवढे कमर्शियल कॉम्प्लेक्स नाशिकच्याच एक सिटीज मध्ये आहे, बिल्डिंग्स आहेत, मला असं वाटतं तेवढं तरी जातं तरी का, तेवढं माणसं तरी आहे का राहायला? नुसतं बांधणं चालू. बांधणं चालू आहे ना, त्याच्याऐवजी ते तरी सुखाने शांतते राहिलं असतं ना. आता तुझं जागा कोणी येऊन घेईल, तुला इकडे तिकडे फिरू देणार नाही, तू चिडचिड करशील की नाही करशील? 100%. ते नॅचरलच आहे ना. मग त्यांचं खाणं पिणं थांबतं, त्यांचं जे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ते थांबतं, हॅबिटेट. चेंज होतात. मग ते कसं नाही चिडचिड करणार? मग याच्यासाठी आपण काही उपाय आहेत का? काय केलं पाहिजे? बघ. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे किंवा एनएमसीने काय केलं पाहिजे असं तुम्हाला? सगळ्यात जास्त हे जे कुत्रे वाढताय, प्राण्यांचं जे क्लेश निर्माण होत आहे, त्याचं प्रॉब्लेम गव्हर्नमेंट आहे. ऍज ह्युमन्स जेव्हा आपल्याला हेल्थ इश्यूज असतात किंवा बर्थ कंट्रोल घेत, आपण जातो की नाही डॉक्टरकडे, पण प्राण्यांकडे ते तेवढं हे नाही ना की ते स्वतःहून जाईल. हुज रिस्पॉन्सिबिलिटी इट इज? गव्हर्नमेंटचा. जेव्हा गव्हर्नमेंटला एवढे फंड्स येत आहे ह्याच्यासाठी, निर्बीजीकरणासाठी, मी सांगते ना, माझं चॅलेंज आहे, जर एक एनएमसीनी पण आता किती 62,000 डॉग्स आहेत नाशिकला, एनएमसीने जर 5 वर्ष 3 एजन्सीजला देऊन सिन्सिअरली काम केलं ना, 5 वर्षात डॉगचे इश्यूज आपल्याकडे फक्त 20% राहते, जवळपास सॉल्व्ह होते. कारण वॅक्सिनेशन अँड एबीसी इज दी ओनली सोल्युशन. कारण वॅक्सिनेशन केल्याने आपल्याला भीती नाही, ते हेल्दी राहतात. आणि एबीसी केल्याने, निर्बीजीकरण केल्याने त्यांचं जे बिहेव्हिअरल इन्स्टिंक्ट आहेत 60% कमी होतात, एग्रेशन. कारण हे काय होतं, त्यांचं एबीसी करत नाही, हार्मोनल चेंजेस असतात. हीटवर, फिमेल्स हीटवर असले तर तुम्ही पण बघत असेल 10 कुत्रे त्यांच्या मागे फिरतात. बरोबर. तर त्या टायमाला डॉग फाईट्स होतात, तेव्हा तू पुढून गेला पण तर ते फिमेलच्या जवळून गेला तर ते चिडचिड करतीलच. बरोबर. सो हुज रिस्पॉन्सिबिलिटी? आपण त्यांना नाव देतो, त्यांचं काय चूक आहे? ते डबल पण झाले, कारण वी कुडंट प्रोव्हाइड टू देम इव्हन वेन वी हॅव द कॅपॅसिटी. आपल्याकडे आहे ते कॅपॅसिटी, आपल्याकडे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर. आता ते सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर्समुळे ते सांगते एवढे आपण रिलोकेट करू, त्याच्यासाठी पैसा आहे. रिलोकेट करायला पाहिजे. रिलोकेट म्हणजे तू एक विचार करणार, शेल्टरमध्ये तुम्ही एवढे डॉग्स कसं घेऊन जाणार, कसं राहणार? आणि त्या टायमाला आता तुम्ही पाहिलंय की नाही माहित नाही, दिल्लीच्या एक कॉलनीतनं सगळे डॉग्स काढले. आता तिकडे डॉग्स काढलं तर तिकडे 28 मंकीज गेलेत. मंकीजला कसं आता करतील, काय करतील? ते एवढं त्रास देत आहे की लोकांचं बाहेर फिरणं मुश्किल झालंय. ते काय खालून तर येत नाहीये, वरून येत आहे. तुम्ही आता कसं कंट्रोल करणार? आणि माणूस आपल्या
ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी किती ह्यांच्यावर अत्याचार करणार सांगा ना. आणि का ते काय सांगताय, तुम्हाला काय मागताय? हे प्रॉब्लेम गव्हर्नमेंटचा आहे. गव्हर्नमेंट हॅज टू टेक केअर ऑफ इट. ठीक आहे, गव्हर्नमेंट नाही करत, पण आता मला असं वाटतं गव्हर्नमेंटकडनं आपण सगळं अपेक्षा नाही ठेवू शकणार. ओके, तर ऍज अन अॅनिमल लव्हर, ऍज डॉग फीडर्स, आपण पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो ना. आता जर माझ्या एरियात 20 डॉग्स आहेत, मी फीड करते, त्यांचं एबीसी करायचं, त्यांचं वॅक्सिनेशन करायचं पण रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेऊ शकतो ना. आणि मला हे जे डॉग फीडिंगचं कन्सेप्ट आहे ना, मला टोटली मी ऍग्री करत नाही. मला खूप लोक ह्याच्यावर बोलतात, पण दॅट इज समथिंग विच आय डोंट ऍग्री टू इट. कारण खूप आहे डॉग फीडर, दूध देतात, डॉग्सला दूध द्यायचं नसतं, बिस्किट देतात डॉग्सला. त्यांनी काय होणार आहे? अच्छा, सॅटर्डे फीडिंग, संडे फीडिंग, पण त्याला तर रोज खाणं पिणं लागतं ना. आपण काय करतो, 10-15 दिवस त्यांना व्हिडिओसाठी, पोस्टसाठी फोटो काढतात, आम्ही इकडे फीडिंग केला, तिकडे फीडिंग केला. आपण त्याची सवय मोडतोय. तिसऱ्या दिवशी त्यांना माहित नाही कसं टाइम कळतं, ते त्या टायमाला वाट बघतात, ते लोक येऊन मला फीड करतील. बरोबर. मग तुम्ही जात नाही, कारण तुम्हाला कुठे टूरवर जायचं असतं, तुम्हाला काय पार्टी असतं, पर्सनल काम असतं. मग जेव्हा तुम्हाला ते झेपत नाही, जेव्हा तुम्ही ते कन्सिस्टंटली करू शकणार नाही, सुरू का करतात? माझं एकच म्हणणं आहे यंगस्टर्सला, की इफ यू ऑल आर स्टार्टिंग समथिंग, तुम्ही जर काय सुरू करताय, कन्सिस्टंटली किती पण त्रास होऊ द्या, करा, कन्सिस्टंटली करा. कारण त्याला कळत नाही ना, त्याला तर पोटासाठी खावंच लागेल ना. बरोबर. आणि बिस्किट का द्यायचंय? बिस्किटनी काय येतंय? दूध जेव्हा द्यायचंच नाहीये, त्यांना पचतच नाही, दूध का देताय? दूध पोळी का द्यायचंय? सिंपल द्या, भात द्या, एवढंच. एक तुम्हाला भात शिजवायला किंवा हे द्यायला डॉग फूड घ्या. ठीक आहे, खूप लोकांना डॉग फूड हे नाही, म्हणजे महाग पडतं, काय पडतं, बट गिव्ह द नॅचरल फूड ना. आणि लोकांना हे कळत नाही की तुम्ही दूध पोळी देतात, ठीक आहे, दूध पोळी द्या, तुम्हाला त्याच्यात हे पण मला किती कन्सिस्टंटली दूध द्यायचं, किती कन्सिस्टंटली हे द्यायचं, ते पण कळायला पाहिजे ना. अनअवेअर आहेत, फक्त द्यायचं म्हणून, फक्त द्यायचं. आम्हाला हम फीडिंग करते, पण क्यू फीडिंग कर रहे हो? ते आपलं बघून घेतील ना. जर फीडिंग करताय तर आपल्या शरणचीच 1-2 व्हॉलेंटियर्स आहेत. म्हणजे मला असं कधी कधी मी म्हटलं, अरे बस कर ना. ती मुलीने कमीत कमी आता 3-4 वर्ष झाले, त्यांनी नाशिक सोडून गेली नाहीये. दीदी उनका खाना का टाइम होता है. दॅट इज कन्सिस्टन्सी, दॅट इज रिअल लव्ह. आजपर्यंत तिचं एक फोटो नसेल की तिने फीड केलाय आणि तिने पोस्टवर टाकलाय. ते प्रेम असतं. प्रेम करून सांगायचं काय प्रश्न पडतो? आणि का सांगायचं? तुम्ही काय मोठं काम करताय, ते दाखवायचंय का लोकांना? काहीतरी जगा वेगळे करतात. हा, असं काहीच नाही ना. म्हणजे आपण कोएक्झिस्टन्स मध्ये ना कन्सेप्ट विसरतोय की त्यांना त्यांचं जगू द्या, अँड दे नीड बेसिक्स. आता खूप काय काय आहे, ते हे द्या, ते द्या. आता घरातले पण डॉग्सला फोन येतात, 2 दिन से खाना नहीं खाया, ऐसे ठीक है, कोई बात नहीं, तीसरे दिन खा लेगा. अनलेस ही इज ऍक्टिव्ह, का टेन्शन घेताय? बरोबर. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त त्यांचं इम्युनिटी आपण बिघडवतो त्यांना हे ते खाणं घालून. नाही तर दे सर्वाइव्ह सो ब्युटिफुली की त्यांना काही आपली गरज नाही. आणि आपण जर त्यांना त्यांच्या नादी नाही लागले ना, ते आपल्याला टॉर्चर करत पण नाही, ट्रबल पण देत नाही कधी. लोकांमध्ये हे असं आत्ताचे जे आहे यंगस्टर्स आहे, की चांगलं पण येते की अवेअरनेस काही एवढं हे होतंय, तरी तुम्ही लिमिट पेक्षा जे जास्त करतात ना, ते चुकीचं आहे. की आता शेल्टरवर पण तुम्ही डॉग घेऊन आले, मला माहित आहे त्याला डिस्टेंपर आहे, तो जगणार नाही, पण तुमचं असं ना की बापरे मग एवढं रटणं की तुमचं. मी म्हटलं, अंडरस्टँड द बेसिक्स, वी हॅव टू अंडरस्टँड द बेसिक्स, वेअर टू लेट गो. किती धरायचं, किती सोडायचं, हे माहिती पाहिजे, ते माहिती पाहिजे. बरोबर. आता बरेच बचाव कार्य आणि ते आपण बघतो की रेस्क्यू आणि त्याचे ऑपरेशन्स आपण सोशल मीडियावर बघतो. आता आपण हे टाकत असाल याच्या शरणच्या पेजवर की आपण हे रेस्क्यू केलं, लोकांना ते फॅसिनेटिंग वाटतं किंवा चांगलं वाटतं, पाहायला मजा येते. पण प्रत्यक्षात कसं असतं, त्याच्या मागची भीती, रक्त, तुटलेले हाडं, त्या प्राण्यांचा झालेला छळ, या
कामाचा असा कोणता भाग आहे जो लोकांना माहिती नाही आणि तुम्ही ते लोकांसमोर आणाल, की लोकांना फक्त ते वाटतं की नाही रेस्क्यू केलं, सगळं चांगलं चांगलं हॅपी एंडिंग झाले, पण त्याच्या मागचा हा सगळा भाग काय आहे, काय काय गोष्टी बघायला लागतात? असं बघायला गेलो ना गौरव, तर माझ्या आयुष्यात मी म्हणते ना की 21 किंवा 22 इयर्स मध्ये जेवढं रक्त आणि डेथ पाहिलंय ना मी, तेव्हा कोणीच पाहिलं नसेल. म्हणजे माझ्याकडे दिवसात 4 किंवा 5 रेस्क्यूज येतात मिनिमम. त्याच्यातलं बहुतेक मी एकच जगवू शकते. कारण काही काही इतकं खराब येतात ना की मला माहित आहे ते जगणार नाही, पण ते अटॅचमेंट होतोच. जसं आता आमच्याकडे कॅटल्स येत आहे, आपल्याकडे आता कमीत कमी आठवड्यात 4 ते 5 कॅटल्स येतात. आणि मधून असं इन्सिडेंट असं झाले ना की कॅटल्स येत आहे शेल्टरला आणि एकदम हेल्दी, रस्त्यातले स्ट्रे कॅटल्स येत आहे एकदम हेल्दी छानपैकी इतकं. आणि मला लोकांना वाटतं हिला कुत्रे जास्त आवडतात, मला कॅटल्स मध्ये खूप जास्त प्रेम आहे. मला कॅटल्स, फार्म अॅनिमल्स कोणी पण ते येतात तर अटॅचमेंट होतोच. मग एक दिवस 4 दिवस आहे, 5व्या दिवशी बसलाय. शेल्टरला आल्यावर लोक कंप्लेन करत असतात, स्टाफ कंप्लेन, मॅडम तो खात नाहीये, हे खात नाहीये, ते लोक जे एनएमसी घेऊन आले ते खात नाही. का खात नाही? आपण तर त्यांना बेस्ट प्रोव्हाइड करतो, एक टाइम ढेप चुन्नी देतो, एकदम गवत देता, एकदम हिरवं देता, मग खात का नाहीये? हे ताडपत्री खाताय, हे खाताय, ते खाताय. ठीक आहे, मग 5व्या दिवशी बसले, 6व्या दिवशी एक्सपायर झाले. मग ते प्रॉब्लेम म्हणजे त्रास होत होता. मग पुण्याहून डॉक्टर बोलवले जे कॅटल्स मध्ये एक्सपर्टीज आहेत, ते बोलले आपण पीएम करू. म्हणजे कंटिन्युअस आम्ही 13 गायींवर पीएम केला आहे. तू विश्वास नाही करणार, 70 किलो प्लास्टिक, 25 किलो प्लास्टिक, एका गायीच्या पोटातनं 4 फूटचा खिळा, एक वॉलेट प्लास्टिकचा, त्याच्यात $5 डॉलर, एक सिल्वरची अंगठी, म्हणजे काय काय निघतं, मॅग्नेट, काच. तर हे काय होतात, लोक फेकून देतात रस्त्यावर. आपण शेल्टरला घेऊन येतो, त्यांना सवय काय, प्लास्टिक खायची. लोकांना गुरुजी म्हणतात की तुमचं असं असं आहे, शनी आहे, तुम्ही गायला खायला द्या. बाया काय करतात, गुड आणि चना प्लास्टिक मध्ये ठेवतात आणि ठेवतात पुढे. कॅटल्सला टेस्ट नाही कळत, ते जे मिळेल ते खातील. तिकडे जेव्हापर्यंत प्लास्टिकवर प्लास्टिक पडतंय, खालचं दबल्या जात आहे. शेल्टरला येतात, प्लास्टिक मिळत नाहीये, ते फ्युम्स निघायला लागतात. मग त्यांचं पोट फुगलेला वाटतो, त्यांना फुल वाटतो, मग आपण जे देतो ते खात नाही. कारण आता प्लास्टिक दाबत नाहीये ना खाली, काय 4-5 दिवस खात नाही, 5व्या दिवशी बसतात विकनेस. मग त्याचं मी काहीच करू शकणार नाही. मी काय करणार? तुम्ही जे करायचं तुम्ही करून पाठवलंय ना माझ्याकडे. बोलणं खूप सोपं आहे की तुमच्याकडे असं होतं. तुम्ही ग्राउंडवर कधी पाहिलंय का आमचं मी नेहमी सांगते, माझं फेस आहे फक्त. माझी इच्छा होती करायची म्हणून मी केला. पण ग्राउंडवर जे माझे मागे 17 लोक काम करताना त्यांचं रोजचं स्ट्रगल्स विचारा. माझा आता नाशिकमध्ये आपलं एकच अँब्युलन्स आहे आणि एकच अँब्युलन्स आहे, आपण एकच आहे जे सगळे प्राणी ठेवतो. मला एक कॉल येतं गंगापूर रोडवरनं, दुसरं कॉल येतं देवळालीवरनं, तिसरं कॉल येतं पाथर्डीवरनं, 5वा कॉल येतं ओझरवरनं. एक गाडी किती वेळा कुठे कुठे जाईल? आणि एक रेस्क्यू माणसांसारखं नाहीये की लागलं असेल, ऍक्सिडेंट असेल तर कुत्रं लगेच येऊन घेऊन जा नाही करत कोणतं पण प्राणी. जर इंजर्ड पण असला ना, आम्ही तिकडे गेल्यावर तो धावतोच. एका रेस्क्यूच्या मागे आम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतं. त्या टायमाला आम्ही इकडनं तिकडे कसे टाइमवर पोहोचणार? आणि त्यानंतर लोक आमचे स्टाफवर हात उचलतात की तुम्हाला हे नाही. मला तर किती वेळा लोकांनी सांगितलं तुझं दुकान बंद करून टाक आणि पाठवता, मग ते त्यांच्याकडे मेल. अरे कसं, मी आय कांट हेल्प एव्हरीबडी. जेवढं आहे आय कॅन ओनली डू इज की जेवढं आहे त्यांचं टाइम माझ्याकडे, तेवढं त्यांचं ट्रीटमेंट, फूड ते मी त्यांना बेस्ट देऊ शकते. पण जेव्हा मला माहिती आहे की हे नाही राहणार, तरी मी देव नाहीये ना की तथास्तू म्हणेल आणि त्यांना परत जीव देणार किंवा बरं वाटेल. तर दॅट स्ट्रगल्स आर ऑलवेज देअर अँड इट्स ऑलवेज गोइंग टू बी देअर. पण तुम्ही कधी ग्राउंडवर येऊन पाहिलंय का? आता मी शेल्टरवर फोटोग्राफी कम्प्लीट बंद करून टाकलंय लोकांचं. कारण काही पण लोक यायचे फोटो. आता डॉग पडलेला आहे, केनल मध्ये आहे, डॉग पडलेला आहे, झोपलेला आहे.
लगेच फोटो काढला, बाहेर गेले, मीडियावर टाकलं, शरणमध्ये अरे का आला ते तरी समजून घ्या ना. स्पायनल कॉर्ड तुटलेला गायी आहेत, ते पडलेले आहेत. आता ते शेण तर टाकणारच आहे, ते बघा कसे पडलेले आहेत. त्यांना उभंच राहत आहे आणि हा, मग ते काय करणार? तुम्ही ते कन्सेप्ट तरी समजा ना. आणि किती लोकांना आम्ही सांगितलंय, तुम्ही येऊन आमच्या बरोबर 1 आठवडा काम करा. ते नाहीये ना, वास येतं ना. लोक समजून घेत नाहीत. दे अंडरस्टँड ओनली वन थिंग. आम्ही पाठवलं ना, वी डिड आय थिंक, दे डिडंट डू एनिथिंग. अरे आम्ही अजून काय करायचं आणि किती करायचं? कारण मला मी आता बघूनच असं म्हणतो ना, की थोडंसं असं हे झालंय. कठोर नाही सांगता येणार, पण मला आता समजलंय की आय डू माय बेस्ट. त्याच्या पलीकडे आपण काही करूच नाही शकणार. तुम्ही किती पण डोकं फोडा माझ्याशी, आणि मला फरक पण पडत नाही. आता मला इतकं लोक शिव्या देतात ना, मला बिलकुल फरक पडत नाही. मी म्हणलं, तुम्ही जगले का? मी काय काय केलं ते तुम्ही केलंय का कधी? 1% ते तुम्ही नाही केलंय ना, मग मला नका जज करू. तुम्ही मला पैसा देताय का? हा, ज्यांनी शरणला मदत केलीये फायनान्शियली या कसं, त्यांना मी उत्तर देईन ना. तुम्ही 1 दिवसासाठी येता आणि मला 100 शिव्या देतात, मला नाही फरक पडत, द्या. कारण हे बघ, एवढं करून पण खूप डेथ्स पाहिले मी, तरी मला रात्री झोप व्यवस्थित लागते. कारण मला माहित आहे मी चूक केली नाही. मला माहितीये मी माझं हे सर्व्हायव्हल मध्ये माझं खूप हार्ड फेज होता. मी काय काय केलंय शरण चालवायला. घरातले माझी ज्वेलरी विकला, हे केला, ते केला. तुम्ही केलाय का? मग तुम्ही कोण मला प्रश्न विचारणार आहे? एक दिला आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही सगळं केलं, ते चुकीचं आहे. 21 वर्ष एक एनजीओ, जेव्हा ते पण डॉग्स असताना लोक गायीला सपोर्ट करतात. गायींमध्ये पण काय होतं, आपल्याकडे जास्त बैल येतात. असं पण लोक आलेत शेल्टरला, जे खाली वाकून बघितलंय की गाय आहे की बैल आहे, नंतर पैसे देतात की हे गायला आहे. हम लोग जो पैसे दे रहे उसका खाना सिर्फ गाय को खिला. आता जेव्हा ते खाताय, तर मी का पकडून ठेवू त्यांना, बैलांना, की तुम्हाला नाही खायचंय? म्हणजे तुमचं थिंकिंग किती पडायचं, म्हणजे खाली लोक किती पडते. त्याच्यातही मला तर असं वाटतं की स्वार्थच आहे त्यांचा. गाईला खाऊ घातलं तर पुण्य भेटेल, आणि बैलाला घातलं तर भेटणार नाही. एका भुका प्राणीला तुम्ही खायला देताना पण तुम्ही त्याच्यात हे काढताय की एवढंच द्यायचं, असंच करायचं. म्हणजे काय, पोटभर एक प्राणीला खायला द्यायला तुम्हाला जमत नाही? म्हणजे काय करणार आहे तुम्ही? मागचा सगळा हा गोंधळ आहे, जो लोकांना माहिती नाही. मागचं सगळे या गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाही. सो हे सगळ्या गोष्टींशी डील कसं करता तुम्ही? म्हणजे हा जो मेंटल स्ट्रेस आहे किंवा इमोशनल, स्ट्रेस नाही म्हणता येणार त्याला, पण जो काही गोष्टी होतात इमोशनली, मेंटली, याच्याबरोबर डील करताना तुम्ही डील करण्यासाठी काय काय गोष्टी करता? हे बघा, मला जेवढं त्रास होतं, मानसिक, शारीरिक, फायनान्शियल, जेवढं होतं ना, झालं. लोक जुडले, लोक छान काम केलं, मग ते सोडून गेले. प्राणी भरपूर आले, त्यांचं मला प्राण्यांनी जेवढे माझी साथ दिली ना, तसं मी म्हणते माणसांमध्ये मला भरोसा नाही. मला तुम्ही पाहणार पण नाही कधी माणसांमध्ये. मला प्राणी आहेत भरपूर, आय एम हॅपी विथ इट. पण जे काय डील करायचं जेव्हा आहे ना, आता मला फरक नाही पडत. तुम्हाला सांगायचंय का? तुम्हाला जे बोलायचंय बोला. आता कुठे मी गेले, मी जास्त स्ट्रीट फीडिंग करत नाही, पण 1-2 डॉग्स आहेत विच आर माय रिस्पॉन्स, त्यांचं मी सगळं करते. तर मी जाते तिकडे, फीड करते, लोक कटकट करतात, आणि मी भांडण, आर्ग्यू, आय एम द लास्ट पर्सन टू डू. मी कधीच नाही करत. लेट गो करत. हा, जाऊ द्या रे. म्हणजे त्यांचं विचार तेवढंच आहे, त्यांच्याशी डोकं. कारण माझं एक थिंकिंग असं आहे की जेव्हा प्राण्यांमागे आपण आर्ग्यू करतो ना, आपले इगो प्रॉब्लेम्स होतात. आपण आर्ग्यू करतो, निघून जातो. उद्या नुकसान कोणाचं होतं? त्या प्राण्याचं. जाऊ द्या, तुम्ही बोलले ना, तुम्ही जा. मला कोणी काय म्हणतं, मी म्हटलं ओके, फिनिश इट ऑफ. जेवढं जास्त बोललो जेवढं जास्त बोललो ना, तेवढंच त्रास आपल्याला पण होतं. मग आपलं पण इगो हर्ट होतं. मग आपण पण परत त्यांना हर्ट करायला काय करणार? परत ते आपल्याला डबल हर्ट करणार. कशाला पडायचंय कशात? माझं एकच आहे, माझं लाईफमध्येच एक मोटो एकच आहे, एक तर मी कोएक्झिस्ट,
हम्म. आणि त्यानंतर मला असं वाटतं की अंटिल आय हॅव डन समथिंग रॉंग, माझे कॉन्सायन्स क्लिअर आहे ना, मला माहित आहे मी काय काय केलंय, मी दिवसाचं काय करते, शेल्टरमध्ये आम्ही काय प्रोव्हाइड करतो, सगळं मला माहित. मग मी कशाला काय आपल्या मनावर माझं मनोस्थिती कशाला खराब करून घेऊ. बरोबर. त्यांच्यामध्ये मला बरं वाटतं मी तिकडेच राहते, लोकांमध्ये मला बरं नाही वाटत मी जात नाही. सिंपल आहे. सिंपल आहे. जास्त डोकं कशाला कॉन्फिडन्स, कशाला आपली वाट लावायची. आणि तू किती केलं तरी ना लोकांना कमीच वाटतं ते. हो. अपेक्षा सगळ्यात वाईट असते. मला एक सांगू, मला ते खूप असं माझं हे आहे की आपण जेव्हा घरी पण जातो ना, मला 2 मुलं आहेत. माझ्या हस्बंडला एक अपेक्षा असते, ही आता जेवण करून देईल, हे देईल. मुलाचं एक असतं, मम्मी हे घेऊन येईल, ते मुलीचं असतं. ते 3 डॉग्स जे आहेत माझ्या घरी, ते 3च आहेत ज्यांना मी घरी आले म्हणून त्याचा आनंद आहे. बाकी काही घेणं नाही त्यांच्याशी. मम्मी आमची घरी आली, मम्मी आमची आता आमच्याकडे राहील, बस. बाकी काय एक्सपेक्टेशन, काहीच नाही. सो आता एवढं वर्ष तुम्ही रेस्क्यूड ॲनिमल्स मध्ये राहिले आहेत किंवा त्यांच्याबरोबर आपला वेळ, त्यांना वेळ दिला आहे एवढा. आता असं ऐकण्यात आहे किंवा एक्सपिरियन्सही केलाय, आता मी जर गावाकडूनच आहे, मीही खूप जास्त प्राण्यांमध्ये राहिलोय, मिसळलोय, प्राण्यांना चारायला घेऊन जाण्यापासूनचे सगळे कामं केले, त्यांच्या पाठीवर खेळलोय. तर एवढं नक्कीच बघितलेलं आहे की प्राणी हे खूप जास्त लॉयल असतात. आता तुम्ही जसं बोलले की माणसांपेक्षा जास्त लॉयल असतात प्राणी, जास्त विश्वास ठेवतात आणि लवकर माफी करतात. मग इतकी वर्ष आपण रेस्क्यूड ॲनिमल्स मध्ये राहिल्यानंतर तुम्हाला प्राण्यांकडून ह्युमन्स बद्दल, माणसांबद्दल काय शिकायला मिळालं, की काय वेगळे आहेत आपण? मला आता एक 10-15 दिवस झाले होते, तर एक कोणीतरी असं कॉलेजचे स्टुडंट्स आले होते शेल्टरला. ते असंच प्रश्न विचारत होते, त्यांचं प्रोजेक्ट होतं. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारलं की मॅम, जर एक डॉगला तुम्हाला एक बोलू शकत होत असेल, तुम्हाला काय बोलायचं असलं तर तो काय म्हणेल? मी म्हणलं, तो फक्त एक म्हणेल लगेच, आय लव्ह यू. कारण तुम्ही किती पण अत्याचार करा, तुम्ही काय पण करा, त्यांना प्रेम शिवाय काय येत नाही. बरोबर. मग तुम्ही किती पण काय केलं, आता घरातले डॉग्स आहेत, खूप लोक तुम्ही मारतात, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही दिसत की शेपूट हलवताच ना. ते तुम्ही कराल, मी करेल, आपले इगो क्लॅशेस होते. एक्झॅक्टली. दे नो नथिंग बट लव्ह. तुम्ही किती अग्रेसिव्ह डॉग, आता आपलं शेल्टर जे आहे, इट इज अ नो केज नो टाय शेल्टर. तिकडे प्राणी तेच केनल्स मध्ये आहे, डॉग्स जे ट्रीटमेंटचे आहेत, कारण त्यांना मला रिलीज करायचं असतं. कॅटल्सचे तेच बांधलेले असतात ज्यांचं रोज अँटीबायोटिक्स किंवा इंजेक्शन चालू असतं. तर आपल्याकडे स्लॉटरचे जेव्हा काही बैल येतात, इतके अग्रेसिव्ह असतात ना, इतके अग्रेसिव्ह असतात, म्हणजे आम्हाला पुढून पण जाऊ देत नाही. पण 10-15 दिवस फ्रीडम, फूड, त्यानंतर तुम्ही त्यांना हात लावू वा काही पण करा, दे आर सेक्युअर नाउ. त्यांना माहिती आहे मला इकडे भीती नाही. बरोबर. पण तुम्हाला काहीच नाही करत ते. मग जसं सेक्युरिटी प्रत्येक माणसांना पण लागतं, आपल्याला पण आपल्या फॅमिलीमध्ये कोणी काय बोललो तर आपल्याला असं वाटतं, सेक्युअर वाटतं आपल्याला, त्यांना पण सेक्युरिटी गरजेचं आहे. जेव्हा त्यांना भीती असेल, रिॲक्ट कधी करतं माणूस किंवा प्राणी, जेव्हा भीती असते. मग भीती कशामुळे आहे त्यांच्यामध्ये? तू नाही मारलं असेल, दुसरं कोणीतरी काहीतरी केलं असेल ना, काहीतरी चुकीचा इन्सिडेंट झालं असेल. ते मला असं इमॅजिनच होत नाही की माणूस का हे समजत नाही की आपलं आणि त्यांचं थिंकिंग किंवा लिव्हिंग लाईफस्टाईल किंवा काय सेमच आहे ना. मग त्यांचं जे ट्रॉमा असेल ते समजून घ्या. समजून, हे बघ, समजणं सगळ्यांना पॉसिबल नाही, खूप पलीकडची गोष्ट आहे. समजणं पॉसिबल नाहीये. पण माझं एकच आहे की तुम्हाला नाही करता आला ना, तुम्ही ऍटलिस्ट हर्ट नका करू, जाऊ द्या, राहू द्या ना. ते त्यांचं जगून घेतील ना, त्यांचं बघून घेतील. आता किती इन्सिडेंट होतात की रस्त्यावर पप्पी सापडला, अरे त्याची मम्मी असेल ना तिकडे, उचलून डायरेक्ट घेऊन यायचं कारणच नाही. तुम्ही जर त्यांना जगू दिलं असतं ना, तो रस्ता क्रॉस करायला शिकेल. ते बरोबर, तुम्ही कधी नोटीस केलंय का, डॉग जेव्हा रस्ता क्रॉस करतात दोन्ही ठिकाणी बघून क्रॉस करतात रस्ता, म्हणजे त्यांनी कोणी शिकवलंय का?
ते स्वतः सर्व्हायव्हल शिकतात ना. आपण त्यांना घरी घेऊन येतो 4-5 दिवस. आता माझा फोन उघडला ना, आज सकाळपासून 4 मेसेजेस आहे. हम लोग पप्पी मिला रस्ते पे, हम घर लेके अभी हम घर नहीं रख सकते. आता काय करावं? जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घेता येत नाही, मग त्यांचं बिघडवता कशाला? इकोसिस्टम आहे ना, हे राहू द्या ना. लिव्ह अँड लेट लिव्ह. तुम्ही तुमचं बघा, त्यांचं ते करून घेतील. त्यांनी काही सांगितलं नाही मला घरी घेऊन जा. हा, आपण कशाला इंटरफिअर करतो प्रत्येक ह्याच्यात? आपल्याला असं वाटतं आपण खूप मोठा काम केलाय. त्यांचं इंटेन्शन चुकीचं नाहीये, बट पिकअप अँड टेक देम होम ओनली वेन यू हॅव नो. तुम्ही ठेवू शकतात त्यांना, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकता. दुसरा काही पर्याय नाहीये. हा, पण ते नाही तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. ते जगतात त्यांचं. हा, ते जगतात. आता आपण गावाकडे जसं आपण पहिले पण बोललो, गावाकडे आपल्याला किती प्रेमाने काय वेगळं ट्रीटमेंट मिळतं का? गावात ते आपण कुत्र्यांना किती वेळा आंघोळ घालतो? आठवत किती वेळा आंघोळ घालतो? म्हशी जातात पाणीत, कुत्र्यांना किती वेळा घेऊन जाऊन आंघोळ घातलं? नाही गरजेचा. आता खूप काय आता पुणे मुंबईत खूप ठिकाणी लोक आहेत, ते डॉगसाठी म्युझिक लावा, डॉगसाठी एसी लावा, डॉगसाठी कूलर लावा. माझं विचारणं आहे का? गिव्ह देम बेसिक्स. त्यांना 2 टाइम फूड द्या, फ्रीडम द्या, बास. त्यांना अजून काही नाही, काहीच गरज नाही. हा, फूड द्या म्हणजे जे आता माझ्यावर अवलंबून आहे त्यांना तर मला द्यावंच लागतं. पण बाहेर कशाला तुम्ही इंटरफिअर करायचं आपण कशात तर? त्याची लाईफस्टाईल सेट आहे तो. आणि इट्स अ जंगल रूल, द सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आहे. वी कांट इंटरफिअर एव्हरीवेअर. आता आपण सफारीमध्ये जातो, ताडोबाला जातो, तर तुम्ही वाघ डिअरला पकडून घेऊन जातो, तुम्ही सोडवायला जाता का? तुम्ही, आपल्याला वाईट वाटतो पण आपण जाऊ देतो ना. का? जंगल रूल, जाऊ द्या, त्यांना जगू द्या ना. बरोबर. आता अजून एक गोष्ट अशी होती की उपद्रवी वाटतात लोकांना सगळे प्राणी. म्हणजे आता जर रस्त्यावरचे कुत्रे किंवा वन्य प्राणी आता बरेच सारे नाशिकमध्ये यायला लागले आहेत आणि त्यांचा उपद्रव वाटतोय की न्यूसन्स आहे ते खूप जास्त. पण मला नाही वाटत की कुठलेही प्राणी हे जन्मालाच उपद्रवी येतील. कारण की आपण बघतो, आता तुम्ही म्हणता की आपल्याकडे शेल्टरमध्ये गायी पण खूप जास्त आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत कुत्र्यांबरोबर, डॉग्स बरोबर. सो जेव्हा ते जन्माला येतात, आता कंपॅरिझन हे कसं बरोबर असेल मला नाही माहिती, त्यांचेही जन्माला आलेलं बाळ, प्राण्यांचंही आणि ह्युमन्सचंही, त्याला कोणीच कधीच उपद्रवी म्हणू शकत नाही. पहिल्या डेला, ऍटलिस्ट फर्स्ट डेला तरी. नंतर 1-2 महिन्यात नाही हा जास्तच रडतो, ते 1-2 महिन्यानंतरची गोष्ट आहे. पण फर्स्ट डे त्याला कोणीच उपद्रवी म्हणू शकत नाही. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की ते उपद्रवी म्हणून जन्माला येत नाही. पण मग तो तसा बनतो का? याच्या मागे ह्युमन सिव्हिलायझेशन किंवा आपली मानवी व्यवस्था आहे, तिचा काही इफेक्ट आहे. तर जर तुम्हाला हा गैरसमज दूर करायचा असेल की हे कशामुळे होतं, हे आणि जन्मताच उपद्रवी नसतात, तर तुम्ही तो कसा दूर कराल? काय सांगाल? हे बघ, काही ट्रेट्स ना माणसांमध्ये आणि अॅनिमल्समध्ये सिमिलर असतात. माणसांमध्ये पण अँगर, फिअर, प्रेम असतच. प्राण्यांमध्ये पण सेम आहे. आता मला 2 मुलं आहेत. माझ्या मुलाचा स्वभाव एकदम वेगळं आहे, मुलीचा स्वभाव एकदम वेगळा आहे. पण मुलांनी त्रास दिला, काय केला म्हणून सोडून दिलं का? नाही सोडता येत. आपण त्याचं ऑप्शन्स बघतो, आपण कसं ते आपण सॉर्ट करू शकतो ते बघतो. प्राण्यांमध्ये पण आता माणसं पण, माझी मुलं सोड, रस्त्यात एवढे माणसं आहेत, एवढे क्राईम्स होतात अगेन्स्ट वुमेन. आता नाव देर आर केसेस ऑफ रेप्स अगेन्स्ट डॉग्स. आता तुम्ही पाहिलंय की नाही माहित नाही, आमचं एक ग्रुप आहे दिल्लीचा. A 2-month-old female dog was raped by 2 men. तू ते पप्पीचा हाल बघ. तर आता त्याच्यात तुम्ही कसं सांगाल, तो माणूस की ते डॉग? उपद्रवी कोण आहे? आता जर तो पप्पी जगली, ती माणसांना बघून किंचाळणारच आहे ना. नेचर सगळ्यांमध्ये सेपरेट असतात. इव्हन डॉग्स कॅन गेट अग्रेसिव्ह. आय डोंट से की डॉग्स डोंट गेट अग्रेसिव्ह. असतो,
पण त्याचं आपल्याला काहीतरी ऑप्शन्स असतील ना. इन्स्टेड ऑफ फाइंडिंग ऑप्शन्स, हे काटते हे ले जाओ, ठीक आहे मी घेऊन जाईल, ठीक आहे मी ले जाईल, तुम्ही जसं म्हणतात मी घेऊन जाईल. तरी तुम्हाला हे विचार केलाय का की एरिया प्रोटेक्टेड टेरिटोरियल एवढं असतात, त्यांचं जागा खाली झाली, तुम्ही किती पण मोठं फेन्सिंग करा, किती पण वॉचमॅन लावा, दुसरे डॉग्स येऊन ते जागा घेतील. मग ते डॉग कसे असतील? यू डोंट नो द बिहेवियर ट्रेट्स. त्याच्याऐवजी मी आय ट्राय टू टॉक टू पीपल की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना कम्प्लीट रिलोकेट नका करू, वॅक्सिनेट करू, न्यूटर करू, 3 महिन्यात देऊ. जर त्याच्यात पण ते सुधारले नाही किंवा हे नाही आले, तर जे त्यांचं जे आहे एग्रेशन ते कमी होतं. त्यानंतर आपण, कारण रिलोकेट करायचा, गिव्ह देम अ डिफरंट स्पॉट जिथे मुलं नाही खेळत, हे नाही, फिडिंग जिथे असेल ना तिकडे त्याच टाइमात त्याच एरियामध्ये फिरतात ते. एक फिडिंग झोन बनवा, त्यांना बसायला व्यवस्थित जागा बनवा, तिकडे बसतील, खातील, पितील आणि वॅक्सिनेट कुठे जाणारही नाही. वॅक्सिनेट केल्यावर आणि निर्बीजीकरण ते वेट गेन करतात. वेट गेन झाल्यावर त्यांना ना गाडीच्या मागे फिरायचं काय, उठायला पण असं बघायला पण त्यांच्या अंगावर येतं. मग असं वाटतं की तेवढं टाइम पण आपण मुलांना जसं टाइम देतो, जर आपल्याला हे इकोसिस्टम मध्ये जगायचंय, त्यांना पण तेवढं टाइम आणि पेशन्स ठेवाच लागेल ना आपल्याला. ठीक आहे तुम्ही नाही ठेवत आहे, मी ठेवायला तयार आहे, पण ऍटलीस्ट गिव्ह द टाइम की लगेच तुम्ही फोन केला, नाही हमको नाही चाहिए, लेके जाओ, तसं नाही चालत ना. चालू शकत नाही, चालू शकत. आणि असं बघायला गेलो तर मी किती ठेवू. आणि इव्हेंच्युअली एव्हरीवेअर मोर दॅन द डॉग्स, कॅट्स आर गोइंग टू बी द प्रॉब्लेम. कुत्रं तरी आपण धरून घेऊन जाऊ शकतो, कॅट्स तुम्ही कुठं पकडणार? पकडणं शक्य नाही. आणि एक बिल्डिंग मध्ये 20-20, 25-25 कॅट्स आहेत, त्यांचं काय काय करणार? मग लोक जे फीड करतात, तुम्ही का रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही? आपण माणसंच चुकतोय असं वाटायला लागलं. नाही, खरंच चुकतोय आपण त्यांना लेटडाऊन आपण करतोय आणि त्यांच्यामुळे आणि त्यांच्या नावाने आपण चलान फाडतोय की प्राण्यांमुळे असं झालं. प्राण्यांमुळे होत नाही, आपल्यामुळे होतंय हे सगळं. आपण आपल्या सोयीसाठी त्यांची गैरसोय करतोय आणि ब्लेम सगळा त्यांच्यावर टाकतोय. गव्हर्नमेंटकडे पैसे आहेत तर पैशाने वापरायचं, ते दुसरं हे करतात, मग त्याच्यात चूक कोणाची? प्राणीचं नाही ना. त्याच्यानंतरच असंही एक आहे की याच्यावर आळा म्हणून आपण बघतो की म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एखादी गाडी येते, जर कोणी अशा खूप तक्रारी केल्या तर त्याच्यानंतर असे इन्सिडेंट बघायला मी नाशिकमध्येही बघितले ना. त्या दिल्लीला जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की जे पब्लिक सेक्टर आहेत, जसे रेल्वे स्टेशन, बस स्टँड्स वगैरे, तिथून कुत्रे किंवा डॉग्स किंवा जेही उपद्रव तिथे करत असतील असं म्हटलं जातं, तर त्यांना काढून रिलोकेट करा किंवा त्यांची काहीतरी सोय लावा. मग डायरेक्ट गाडीत भरायचे आणि कुठेतरी घेऊन जायचे. तर ते कुठे घेऊन जातात, त्यांच्याबरोबर काय केलं जातं, याची कोणालाच आयडिया नाही. फक्त दिसताना एवढीच फुटेज दिसते की त्यांना कसं तरी पकडलं, जाळ्या टाकल्या, पोते टाकले, व्हॉट एव्हर द त्यांची काहीतरी जे टेक्निक्स असतील ते वापरून ते फक्त गाडीत भरले आणि ते गेले. मग पुढे काय, त्यांच्याबरोबर काय होतं? असं लोकांमध्ये एक खूप मिसकन्सेप्शन आहे की एनएमसी में फोन करून लेके जाएंगे. अरे तुम्ही विचारलंय का लेके कहा जाएंगे, क्या करेंगे? पण त्यांना फरक पडत नाही. एनएमसी आता तर नाही करत, आपले ऍटलीस्ट नाशिकमध्ये नाही करत. गंगापूर रोडची डॉग्स पहिले घेऊन जायचे, उचलायचे, घेऊन जायचे, इंदिरानगरला सोडायचे. इकडचा प्रॉब्लेम क्लिअर. इंदिरानगर मधनं कंप्लेंट आली, तिकडनं उचललं, गंगापूर रोड मध्ये सोडला. कुठून आलं नवीन डॉग्स? ते तर आपलं जवळ टेरिटरी मार्क करणारच आहेत. एनएमसी ओनली हॅज अ ऑथॉरिटी टू पिक अप डॉग्स, एबीसी, निर्बीजीकरण करा, वॅक्सिनेट करा आणि 3 दिवसांनी परत आणून सोडून द्या. आता नाशिकमध्ये जेव्हा कंप्लेंट्स येतात, खूप अग्रेसिव्ह डॉग्स आहेत, काही प्रॉब्लेम्स देतात मुलांना, हे सगळं जास्त असलं तर आपल्याकडे आणून सोडतात. पण रिलोकेशन इज टोटली लिगल. उद्या जर एनएमसी ला समजलं, कोणाला समजलं, तर ते केस पण फाईल करू शकतात. यू कांट रिलोकेट डॉग्स. आपण नगरपालिका तर नाहीच करू शकत, ऍज अ प्रायव्हेट पर्सन ऑल्सो आपण पण लोकल पर्सन नाही करू शकणार. वी कांट रिलोकेट एनी अॅनिमल्स. ट्रीट करून सोडू शकतो, रिलोकेट नाही करू शकत. पण लोकांना ना फरकच पडत नाही. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी किती असं इन्स्टन्स झालेत
एक एक 2-2 दिवसाचे पप्पीजला तुम्ही आयाकडनं सेपरेट करून सोडून देतात पोत्यात बांधून. तुम्हाला काय वाटतं का? म्हणजे क्रूर म्हणजे किती क्रूर. त्यांचं तुम्ही विचार करा ना, त्यांचं मेंटॅलिटी किंवा त्यांचं हार्ट कसं आहे. ती बिचारी तिचं काय हाल होत असेल, हे बिचारे ह्यांचं काय हाल होत असेल. आपल्याला कशाला की फक्त एक ह्युमन बाळासाठी वाटतं किंवा ह्युमन ह्याच्यासाठी, ह्यांचं दुःख का कळत नाही? का कळत नाही मला? म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं कधी कधी की हाऊ कॅन समबडी नॉट थिंक. मग तुमच्या मते आता सामान्य नागरिकाची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे कॉमन पीपल आहे, जे हे सगळं बघताय मला आणि फक्त एकच म्हणायचं, को एक्झिस्ट करा, फक्त लेट देम बी. लेट देम बी. आपणच प्रॉब्लेम क्रिएट करतोय. आता काही बंगले आहेत तिकडे, ते लोक आहेत, 1-2 लोक, त्यात जेव्हा, आणि ते मी चुकीचं म्हणणार नाही, दॅट रूल इज ऑल्सो नाईस दॅट सुप्रीम कोर्ट हॅज फाउंड, की एक कॉमन एरिया बनवा. कारण डॉग्स कधी कधी आपला एरिया प्रोटेक्ट करतात, त्यांची चूक नाहीये. जर तुम्ही माझ्या बंगल्यासमोर त्यांना खाऊ घातलं, दॅट इज दॅ प्लेस, बरोबर त्यांचं घर आहे, त्यात ते गार्ड करतील की नाही? 100%. आता तू माझ्या घरासमोर ना गेला की ते चिडतील की नाही? तू त्यांच्या प्रॉपर्टीवर येतोय. आता माझ्याकडे एक डॉग आहे, होप नाव आहे त्याचा, 2 पायाचा आहे तो. त्याच्यावर भिवंडीत ऍसिड फेकला गेला होता 8 वर्षा पहिले. तो तिकडनं रेस्क्यू केला, तो शेल्टरला आला, मग माझी याच्यात अटॅचमेंट झाली, मी आता घरी आणलंय त्याला. 2 पाय आहेत, तरी माझ्या जवळ कोणाला येऊ दे, म्हणजे माझा मुलगा पण माझ्याजवळ येऊ शकत नाही परवानगीशिवाय. नाही. म्हणजे तो होप असताना माझ्याजवळ कोणीच येऊ शकत नाही. ही इज प्रोटेक्टिंग मी. दॅट इज हिज वर्क, ही इज डुईंग हिज जॉब. मग मला असं वाटतं की कशाला आपण इंटरफिअर करतो? फक्त त्यांना जगू द्या. हे लोक पण जे घरासमोर खाऊ घालतात ना, ते चुकीचं आहे. कारण लोक येणारे जाणारे, ते त्यांचं, डॉग चुकीचा नाहीये त्याच्यात. जे माणसं आपल्या घरासमोर खाऊ घाला, हमारा एरिया आहे, अरे तर मग घराच्या आत घाला ना, गेटच्या बाहेर तर गव्हर्नमेंटची जागा आहे ना, आत घाला. किंवा एक हे जे नवीन रूल आलाय ना की कॉमन फीडिंग करावं, फीडिंग हे करा, 100% राईट आहे. त्यांनी हे जे येणारे जाणाऱ्यांना चावतं, हे बघ, आय एम अ मदर. माझे पण मुलगा जेव्हा शाळेत जायचा, सायकलमध्ये जायचा, मला पण भीती वाटायची की डॉग्स त्याच्या मागे धावतील किंवा चावतील म्हणून. दॅट इज नॅचरल. बट त्याच्यात डॉग्सला आपण नाही ना हे करू शकणार, ब्लेम करता येणार. आपण माणूसच त्यांना सवय लावली ना की आमच्या घरासमोरनं तू जायचं नाही, तो तर त्याचं काम करतोय. आणि प्रत्येक प्रॉब्लेमचे ना, जसं आपल्या प्रॉब्लेमचे सॉल्युशन्स असतात ना, अॅनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्टचे पण सोल्युशन्स असतात. लोक काय ते करायला तयार नाहीये, किंवा लोकांना माहिती नाही. लोकांना माहित नाही. लोकांना फक्त एकच माहिती, नको आम्हाला घेऊन जा, रिस्पॉन्सिबिलिटी वाढवायची. आता फीडिंग करताय तुम्ही, तुमच्या घरी घेऊन जा. अरे फीडिंग करतो, लोक किती कुठे घेऊन जातील? हे तर भरपूर ऐकायला भेटतं. तर गव्हर्नमेंटचं काम आहे फीडिंग झोन्स करा. तर शिमलाला गेले होते. शिमला इज 90% रेबीज आणि स्ट्रे डॉग सेक्युअर. तू म्हणजे इतकं मला बरं वाटलं होतं ना. आय एम इंट्रोड्युसिंग दॅट इन नाशिक ऑल्सो, ट्राईंग टू इंट्रोड्यूस, आय मस्ट से, की प्रत्येक डॉगला इज कॉलर्ड, ओके, रेड, येलो अँड ग्रीन. म्हणजे ते टुरिस्ट पण जे येतात ना, त्यांना माहिती आहे रेड कॉलरच्या डॉग्सला हात लावायची नाही. येलो अँड ग्रीन, येलो इज मुडी, ग्रीन इज ऍब्सोल्युटली फाईन. त्याच्याऐवजी दे ऑल हॅव टॅग्स अँड दे एक ऍप बनवलेला आहे तिकडच्या काही यंगस्टर्सनी. त्या ऍपवर ते डॉग कुठे आहे, कुठे गेला, ते पडलं तरी त्यांचा फोटो बरोबर कळतं, हे डॉगचा कॉलर इकडे पडलाय, ट्रॅक केलं. त्याचं वॅक्सिनेशन कधी झालाय, हे झालाय. इट इज सो इझी. मग आपल्याकडे का हे करत नाही? जर हे आता कमर्शियल कॉम्प्लेक्सेस जे प्रॉब्लेम्स क्रिएट करताय, सांगता घेऊन जा, तुम्ही एवढं पैसा द्या ना, तेवढं म्हणजे तुम्ही कमीत कमी 1000 रुपये पण जर 20 घराच्या लोकांनी घेतलं तरी तुमची सगळे डॉग्सची सगळं होऊन जाईल ना, हेल्थ इश्यू सॉर्ट. तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह ना. देर इज अ सोल्युशन टू एव्हरी प्रॉब्लेम. आपण काय प्रॉब्लेमच क्रिएट करतोय, सोल्युशन नाही शोधत आहे.
आता कमर्शियल कॉम्प्लेक्सेस मध्ये किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स मध्ये भांडणं होतात. 50 लोक जर आहेत त्याच्यातनं 20 डॉग लवर्स आहेत, हम्म. 30ला डॉग्स नको आहेत, ते एका परत ते जागा भांडतील. तुम्ही कुठे प्रॉब्लेम एकाला कुत्रे जाऊ द्यायचे, एकाला कुत्रे हाकलायचे. सॉल्व्ह कुठे करताय? सो जसं तुम्ही आता बोलले की जसं कमर्शियल कॉम्प्लेक्सेस असतात किंवा रेसिडेन्शियल असतात, समजा 50 जण राहत आहे तर 20 जणांना प्राणी अडॉप्ट करायला किंवा त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे, ते आवडतं. 30 जणांना ते नकोसं वाटतं. आता खूप कुटुंब आहेत जे प्राण्यांवर प्रेम करतात, पण मग अडॉप्टेशन म्हटलं की आई वडील त्यांचे लगेच नको म्हणतात, किंवा मुलं जेव्हा म्हणतात की नाही एक डॉग अडॉप्ट करू किंवा मांजर अडॉप्ट करू, तर आई वडील लगेच नको म्हणतात. कारण मी त्यांना असं वाटत असेल की लसीकरण म्हणजे जे आता त्यांचं वॅक्सिनेशन अँड ऑल होतं, मेडिकलचा खूप खर्च वाढेल, सर्जरी आपल्याला करायला लागेल इफ इमर्जन्सी आली तर, वेळ आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची जबाबदारी एक वाढून जाईल. शहरी भागात या गोष्टींवर जास्त फोकस केला जातो. सो तुमच्या अनुभवातून सांगाल की पेट अडॉप्टेशन मध्ये खरंच एवढं कॉम्प्लिकेटेड आहे का पेट अडॉप्ट करणं, किंवा त्याच्या एवढ्या जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या फॅमिलीवर येतात की मग या गोष्टीचा विचार सेपरेटली माणसांना करायला लागेल? हे बघ, तुम्ही जर अडॉप्ट करताय, माझं जेव्हा आपल्याकडे अडॉप्टेशन साठी येतात अडॉप्ट करायला, माझं एकच प्रश्न आहे की आर यू आर विलिंग टू गिव्ह 12 इयर्स ऑफ युअर लाईफ मिनिमम. ठीक आहे, सगळ्यात पहिले. आणि वॅक्सिनेशनचं हे सगळं जे म्हणतो आपण आपल्या बाळांना पण देतो, हेल्थ इश्यूज आपल्याला पण येतात, आपण आपलं करतो ना. जर तुम्ही डॉग नाही फॅमिली मेंबर अडॉप्ट करता तर तुम्ही हे विचार करत नाही. बरोबर. आणि मुलांना खूप आवड असतं, आय डोंट से नो, आणि चांगलं पण आहे. कारण मला पाहिजे ते करुणा किंवा ते प्रेम मुलांमध्ये. कारण आता आपण सगळं खूप प्राणी पाहिलाय, आपले मुलं, माझ्या मुलांनी पण पाहिला, तर तुमचे मुलं बघतील पण की नाही त्याचं मला डाऊट आहे. कारण एक्सटिंक्ट होत आहे. कारण का? मनुष्य ते विचार करत नाही. माणसाला माणसं तर करुणा ते इट इज नेसेसरी सो दॅट दे डोंट बिकम एक्सटिंक्ट, जरुरी आहे. पण मुलांना आवड आहे. पण माझं जेव्हा येतात, माझा पहिला प्रश्न आहे मदर ऑफ द हाऊस, लेडी ऑफ द हाऊस, तिला आवड आहे का? तिची तयारी आहे का? कारण काय, मुलं सांगतात म्हणून खूप लोक अडॉप्ट करतात, नंतर त्यांना कळतं की त्या लेडीला आवडत नाहीये, आम्ही करू शकणार नाही. मुलांचं करिअर असतं, कॉलेज असतं, ते निघून जातात. मग रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? आई वडिलांची. आई वडील तेवढं टाइम देऊ शकता का? जेव्हा मुलं पण प्लॅन करतात पॅरेंट्स, तर विचार करूनच करतात ना. बरोबर. मग अडॉप्ट पण डॉग नका करू, एक फॅमिली मेंबर घेऊन या तरी. आणि जेव्हा तयारी आहे की आपण एवढं टाइम देऊ शकतो तेव्हाच करा. कारण आता कोविडच्या टायमाला इतके अडॉप्शन झालेत ना, आपल्याकडे ना नाही शेल्टरवर ना बाहेरनं पण लोक, कारण घरी होतो आमच्याकडे, आम्हाला काही काम नव्हतं, आम्ही घेतलं. मग 1.5 वर्षानंतर कळालं की आता आम्हाला परत ऑफिसला जावं लागेल. आता ते जड झालंय, आता काय करायचं? आता लोक शोधा किंवा एनजीओ मध्ये सोडा. आणि असं इतकं इन्स्टन्स होतात ना, लोकांमध्ये ना एक ते म्हणते ना, त्यांना व्हॅल्यू नसतं प्राण्यांचं जीवाचं. आता मी कधीच कोणाला उलट जबाब देत नाही, आय एम नॉट समबडी ऑफ दॅट सॉर्ट. पण एक आता पण हसू पण येतं मला, एक वयस्कर एक अंकलने मला 1-2 महिने झाले मला कॉल केला, मी उचलला. बोला बेटा मैं अभी 70 साल का हो गया हूँ, मेरे पास एक जर्मन शेपर्ड डॉग है जो अभी 12 साल का हो गया और मेरा अभी कुछ काम का नहीं है. तर मी अंकलला सरळ विचारलं, अंकल आपको भी तो 70 साल का हो गया है ना? हम भी तो 70 हो गए हो. आप भी तो हो गए, तो आपका क्या? तर त्यांनी फोन ठेवून टाकलं, माझ्याशी बरं बोलले की म्हणजे त्यांना वय झालं की मग त्याचं काही काम नाही. त्याचं काम म्हणजे तुम्ही ते पण अडॉप्ट पण आपल्या मतलबीसाठीच करताय ना. विरंगुळा म्हणून टाइमपास, खेळतोय, हे करतोय. लोकांना ना ते जीवाचं व्हॅल्यू नाहीये. लोकांना तिकडे पण सेल्फिशच आहेत, म्हणजे आपलं सॅटिस्फॅक्शनच पाहिजे. हो, आणि ते आहेच, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी कधीच सांगणार नाही की पैसा नाही लागणार, ऑफकोर्स लागतं. वॅक्सिनेशन करावं लागतं, त्यांचं फूड आता घरी आणलं तर त्यांना असं नाही सांगतायत ना आपलं आपलं शोधतील. म्हणजे घरी तुम्ही शोधलं, त्यांनी आपलं आपलं फूड तर फटकेच खात द्याल ना तुम्ही की हे काढलं ते काढलं. घरी तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांना न्यूट्रिशियस फूड द्या, हे द्या, ते आहेच. पण घेताना त्याची तयारी ठेवा.
ते ऍड ऑनचं होणारच आहे. हा, ते होणारच आहे. आपण मुलांचं पण करतोच, ते आजारी पण पडतील, सगळं तेच करतील, होतीलच. जसं आपण एक मुलाचं करतो त्यांचं पण तसंच करावं लागतं. लागणार आहे. तर त्याची तयारी ठेवूनच आणा. मी कधीच हे सांगणार नाही की ऍड ऑन नाहीये, एक्सपेन्स नाहीये तुम्ही बाहेर जाताना. आणि खूप लोक आहेत की हम लोग अभी शिफ्ट कर रहे, हमको अभी वहां पे लेके नहीं जा पाएंगे. मी म्हणलं अरे लोक आहेत जे जर्मनी, लंडनला तिकडे डॉग्स घेऊन गेले. तुम्ही नाशिकहून पुण्याला जाते, तुम्ही डॉग नाही घेऊन जाऊ शकत. माझं अडॉप्शनच्या टायमाला 2च क्रायटेरिया फिक्स्ड असतं, फायनान्शियल आणि घरातली लेडी. सेकंड इज की तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या बिल्डिंग मध्ये पेट रिलेटेड प्रॉब्लेम होणार नाही. कारण खूप लोक घेऊन जातात, त्यांना आवड आहे, पण बिल्डिंग प्रॉब्लेम क्रिएट करतात. मग त्याचं परमिशन आणि हे आहे. जरी कारण काय काय बिल्डिंग मध्ये त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स मध्येच असतात ना, नो पेट्स अलाउड. मग ते सगळं विचार करून आणा ना. म्हणजे मग तुम्ही फर्स्ट टाइम जे पेट्स पॅरेंट्स होणार असतील किंवा तुमच्याकडनं जे अडॉप्ट करत असतील त्यांना याच सजेशन देतात? हो, काउन्सिलिंग सगळं केलं जातं. तरी इफ दे आर विलिंग, त्यांचं फॉर द फर्स्ट 6 months द डॉग इज माइन, इवन आफ्टर इट गोज देअर. त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांना गाईड करायचं कसं काय. कारण काय ना, न्यू पेट पॅरेंट्स असतात ना, घरी घेऊन जातात, त्यांना इतकं असतं ना की काय करू. अर्धा तासाने त्याला खाऊ घालतात, हे घालतात, चिकन दिला, पण ते तुम्हाला विचार करावा लागेल की फिडिंग पण कसं करायचंय. आता त्यांना नाही कळत की 1 cup ऑफ वॉटर इंटू 2 cups, 1 cup ऑफ मिल्क इंटू 2 cups ऑफ वॉटर, ते सगळं त्यांना कळत नाही. अरे इतना पतला दूध कैसे देंगे. अरे त्यांच्या डायजेशनसाठी तेवढंच हवंय, त्यांना देऊ पण नका दूध. पण जर डायजेशन देताय तर तुम्हाला तसं त्या हिशोबानेच द्या. तर ते काउन्सिलिंग सगळं करतो, पण माझी एकच आहे की तयारी पाहिजे. तुम्ही पहिले मॉरल चेक करता की हा करू शकणार आहे, हे करू शकणार आहे, तरच द्यायचं. नाही तर पैसे राहिले तरी काही उपयोग नाही. तर काय घेऊन जातील, बांधून ठेवतील 12 तास घरात बाहेर, काय कशाला उगीच आयुष्य खराब करतात. इथे तरी म्हणजे आपल्यावर पण एक मनावर एक ऋण असतं ना की आम्ही कोणाचं तरी आयुष्य खराब केला. सो मेजर अजून एक गोष्ट मला डिस्कस करायची होती की सिटीज मध्ये जे ऍडॉप्टेशन केलं जातं किंवा प्राणी आपण पाळतो घरांमध्ये आणि गावाकडे, ह्याच्यात मला मेजर डिफरन्स दिसतो. कारण मी आलोय गावाकडून, जसं तुम्ही बोलले तुम्ही गावाकडूनच आलाय. सो आणि तुम्ही बोलता बोलता बोलले की ती मला अशी काही जिम्मेदारी वाटली नाही, कुत्रे मांजरी घराभोवती असणं जे ते असतात. गावाकडचं जर बोलायला गेलं तर माझ्या घरी कुत्रे मांजर हे अडॉप्ट केलं असं कधी झालं नाही. ते आहेच, ते आले राहील. म्हणजे मांजरी 1 नाही 2 3 असतात, कुत्रे 1 नाही 2 3 असतात, आणि त्यांचं कधी ओझं नाही वाटलं किंवा त्यांची आंघोळ घालायची आहे असा कधी प्रसंग आठवलाय नाही. उलट सांगतात की कुत्र्यावर पाणी नको टाकू, ते काहीतरी होतं, हाताला फोड येतं वगैरे वगैरे. सो एवढे रेस्ट्रिक्शन, म्हणजे काही त्यांची वेगळी जिम्मेदारी नव्हती वाटत. पण मग शहरात आलं की मग ते या गोष्टी होतात की त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटीज खूप असतात, बिल्डिंगचे नियम मध्ये येतात, सोसायटीचे नियम येतात, एरियाचे नियम येतात, MNCचे नियम येतात, या सगळ्या गोष्टी. मग हे तुम्ही डिफरन्शिएट कसं कराल? गावाकडे ची वाईल्ड लाईफ म्हणण्यापेक्षा जे प्राण्यांची लाईफ आहे गावाकडची ती कशी डेमॉन्स्ट्रेट कराल, आणि सिटीमधली जी प्राण्यांची लाईफ आहे याच्यात तुम्हाला मेजर फरक काय दिसतो आणि कुठे जास्त बेटर आहे? गावाकडे एनी टाइम बेटर आहे. कारण हे बघ, आपलं पण लाईफस्टाईल गावातलं, आता मी मँगलोरची आहे, मी मँगलोरला माझं लाईफस्टाईल इज व्हेरी डिफरंट. मी तिकडे माझी मावशीकडे राहायची, तर गायींबरोबर दूध काढ, हे काढ, ते केलं. तेच कट्टू नाशिकला आले, स्कूल कॉलेज केलं, कपडे पण बदलतात, आपलं सगळं बदलतं. गावात जसं राहिलो आपण इकडे नाही राहू शकत. दॅट इज द सेम विथ अॅनिमल्स ऑल्सो. गावात आपण विचार करत नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. दे आर अ पार्ट ऑफ अस, म्हणजे आहेच, पर्याय नाही. आणि गावाकडे आता हाड आहे, इकडे तू एक हाड म्हणतो घरासमोरच्या कुत्र्याला 10 लोक धावून येतील, तुम्ही हाड कसं म्हटले. हे बघ, मला पण त्याचं वाईट वाटतं. आता घराचे माझे घरातले डॉग्स आहेत, त्यांना माझी मावशी जर हड म्हटले तर मला वाईट वाटतं. दॅट इज नॉट अ डिफरंट थिंग, बट ते तिकडे नॉर्मल आहे. तिकडे नॉर्मल आहे. दॅट इज हाऊ इट इज. ते हड म्हणतात, ते दगड घेऊन किंवा फळ्या घेऊन मारत नाही.
पण आपल्याकडे हड म्हणणं चुकीचं आहे, पण मारणं, विष द्यायचं ते नॉर्मल आहे. हा हे लोक काय ना, मी तेच म्हणते ना, कोएक्झिस्टन्स विसरून जातं. आपण जेवढं जेवढं मॉडर्नाइज होतोय ना, आपण कोएक्झिस्टन्स विसरतोय. हे क्लबिंग झालं, हे झालं, आपण त्याच्यात आपलं जे शो ऑफ किंवा आपलं जे ते म्हणतात ना दिखावे की जिंदगी मध्ये एवढं हे होतं ना की आपण बेसिक्स विसरतो. जर आपण घेतलं आहे सर्व्हाइव्ह करते तर करू द्या ना. माझं एकच म्हणणं आहे, तू किती पण प्रश्न विचारला, मी एकच म्हणते ना, जगू द्या ना. ते काहीच आपल्याला विचारणार नाही. त्यांचे एक्सपेक्टेशन काहीच नाही. आपण गावाकडे जसं त्यांचं लाईफ आहे ना, तुम्ही जर तसं सोडलं ना, इकडे पण तुम्हाला काहीच विचारणार नाही, तुम्हाला काहीच त्रास देणार म्हणजे मी कुत्र्यांबद्दलच सांगतो की त्यांना असं काही फॅन्सी फूड तिकडे नाही चालत, जसं इकडे डॉग्सचे आपणच देतोय ना अपेक्षा त्यांना. तेच चव कुठं कोण देतं त्यांना? तू आता स्ट्रीट डॉगला डॉग फूड खायला दे, नाही खात. नाही खात. आपणच ते हे करतो, चवीत पाडतोय. सो त्यांचे एक्सपेक्टेशन तसे काही काहीच नाही. बेसिक्स द्या ना. खूप आहे. आता तुम्ही आता शेल्टरला कधी, आय इन्व्हाइट यू टू द शेल्टर, कधी शेल्टरला आला, आपण कुत्र्याबद्दल बोलतो, मी एक गाढवाबद्दल बोलते तुम्हाला. 2 दिवसाची होती ती, शेल्टरला आली होती. फ्रॅक्चर होता, नाशिक रोडवरनं आलेली. आता 3 वर्ष झाले तिला. तू बिलीव्ह नाही करणार, ती दुसरी माणूसच आहे. डुगी नाव आहे तिला ठेवलेला. ती माझ्या मागे मागे फिरायची. मग मी तिला घेऊन आले तिकडे शेल्टरला, म्हणून मला असं वाटलं की अरे खूप मला त्रास देते. मी तिला कडी उघडायला शिकवलं. एक दिवस संध्याकाळच्या टायमाला आम्ही संध्याकाळी जे ट्रीटमेंटची डॉग जे कडी लावतो, डॉग फूड ठेवतो, निघून जातो. तर ती परत नेक्स्ट डे स्टाफ परत येताना एक पण कॅनलमध्ये डॉग्स नाही. कुठे गेले? सीसीटीव्ही पाहिलं, त्या ह्या मॅडमनी सगळे कॅनल्स उघडले, डॉग फूड खाल्ला, डॉग्स पळवले. माझं हे स्टोरी ह्याच्यात काय येतंय, तिला डॉग फूडची चव कोणी दिली? बरोबर. तिला नाही तर गाडो डॉग फूड खाणार आहे. त्याचा काही लांब पर्यंत प्रश्न काय घेणार नाही. तर इट इज वी जे त्यांना हे सगळं इन्व्हेंट करतो किंवा त्यांना इंट्रोड्यूस करतो, त्यांना सवय लावतो. बरोबर. त्यांना आता आपण पण तशीच ना, आपल्याला कसली सवय लागली, आपल्याला रोज लागतच. मग आता एवढं डॉग फूड खाऊन आता तिला मी भात आणि हे दिलं, ती खाईल नाही. आणि मग लोक कंप्लेन करतात, हमारे डॉग उसको चिकन ही चाहिए, उसको रूल्स का ही खाना चाहिए, उसको रॉयल केनानी चाहिए. सवय कोणी लावली? आता माझ्या घरात डॉग्स आहेत, त्यांना आजपर्यंत डॉग फूडची सवय नाही. ते काय खातात? डांगर, रताळी, आणि विच इज व्हेरी गुड फॉर द डॉग्स डायजेशन. पण आता लोकांना कसं सांगू, समजतील ते? डांगर काय कुत्र्याचं जेवण आहे का असं म्हणते. आणि ते रूल्स किंवा डॉग फूडच्या पॅकेटमध्ये पंपकिन आणि फिश घेतील, पण डांगर असं म्हटलं ना खायला नाही घालणार. आता ब्रँडेड फूड जे आहे त्याच्यात पंपकिन आणि फिश, स्वीट पोटॅटो आणि चिकन आहेच ना. बरोबर. मग तुम्ही असं का खाऊ घालत नाही? स्वस्त नाही पडणार? खूप. मग अंगावर कोण घेतंय? एक्स्ट्रा खर्च कोण घेतोय अंगावर? आपणच घेतोय ना. बरोबर. सो मेजरली माझं हेच होतं की गावाकडे आपण जास्त गोष्टींवर लक्ष न देता फक्त त्यांचं जे नॅचरली त्यांना लागतं तेवढ्याच गोष्टींवर लक्ष देतो, तर ते असं बर्डन फील नाही होत. आणि सिटीजमध्ये आता माझ्याही भरपूर मित्रांकडे डॉग्स आहेत आणि मांजरही, ते कॅटची भरपूर, म्हणजे 5-6 नंबर आहे त्यांच्याकडे आहेत. सो त्यांचं असं राहतं की नाही, यांना हेच लागेल, तेच लागेल, एवढ्या गोष्टी लागतीलच तरच ती सगळं मेंटेन राहील, अदरवाईज मग सगळं त्यांचं सिस्टम डिस्टर्ब होऊन जाईल. आणि तसं मी विचार करतो, माझ्याकडे बी 3-4 कुत्रे, त्यांना शेळी भाकर नाही तेव्हा भेटत नाही. बरोबर आहे, कारण की ते मळ्यात असता, आम्ही राहायला गावात आहेत. सो काही वेळेस नाही होत मेंटेन, बट ते मॅनेज करता. बाकीच्या जनावरांचंही तसंच आहे, त्यांचं टाइम टू टाइम असतं. पण कुत्रे आणि मांजरींवर एवढं फारसं लक्ष नाही दिलं जात जेवढं बाकीच्यांवर दिलं जातं, बिकॉज ते शेतीत काम करतात, ऑरेंज दूध देतात, म्हशी झाल्या, गाई झाल्या. सो त्यांचं मेंटेन असतं चारायचंही, आणि त्यांनाही काही फॅन्सी फूड नाही, गवत असतं, ऑरेंज वाळलेलं सरमट किंवा ते आपण म्हणतो मक्याचा चारा ठेवला तर तेच, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे असं फॅन्सी आयटम काहीच केलं जात नाही, तरी ते चांगले जगत आहेत, हॅपी आहेत आणि हेल्दी आहेत. त्यांच्या तब्येती म्हटल्या तर मग
अवघड आहे. मग मग हा डिफरन्स फक्त एवढंच आहे की आपण चोचले पुरवतो आहे, त्याच्यामुळे ते तेच आपल्याला सवय अंगी जड झालं. ते सवयच आहे. तर आपणच आणि काय करतो ना पॅरेंट्स, नवीन नवीन आलं की कौतुक खूप असतं. हम्म. हे आणा, ते आणा, बेडिंग आणा, हे आणा. मग एक 2-3 महिन्याने जेव्हा समजतं की खर्च होतोय, हे होतोय, ते होतंय, तेव्हा कळतं की किती त्रास आहे हे. हा जे आपण संपवू शकत नाही त्याला सुरूच नका ना करू. कशाला? म्हणजे ते कुठे तुम्हाला मागताय? जाईल. हा हा. त्यांना घरातली भाकर दिली तरी तर जगते. बस झालं. तुम्ही जे खाता ते द्या. फक्त ग्रेव्ही सगळं नका देऊ, पण जे खाताय ते द्या. बरोबर. आता तुम्ही म्हटले की आपल्या एनजीओ मध्ये बरेच सारे कॅटल्सी आहेत. मी ना हे हायवेजवरचे ऍक्सिडेंट हम्म. बरेच पाहिले, हम्म. म्हणजे बघितलेत, व्हिडिओज बघितलेत ते. त्याच्यासाठी एक परमनंट सोल्युशन जर काढायचं झालं आपल्याला, की हायवेजवर मेजर ऍक्सिडेंट, कारण की हायवेजवर स्पीड लिमिट असतं, बरोबर. गाड्या त्या स्पीडने पळवणं मॅन्डेटरी आहे, हम्म. त्याच्या खाली पळवू हम्म. शकत हम्म. नाही, किंवा मग ते आपल्यासाठी चुकीचं हम्म. होईल. पण मग हायवेजवर बॅरियर्स बरोबर नसतात, किंवा जे कठडे बांधलेले हो, असतात बरोबर. रस्त्याच्या, ते, आणि हे कशामुळे होतं आणि याला आपण काय आळा घालू सगळ्यात पहिले मी त्याच्यात पण ब्लेम करेल कोणाला? गव्हर्नमेंट. शकतो? कॅटल्स आर नॉट सपोज टू बी ऑन द स्ट्रीट्स. आणि हे भरपूर गौशाळावाले आहे, काय करतात, दूध काढतात, दुधाच्या टायमाला घेऊन जातात, दूध काढतात, खायला रस्त्यावर सोडून देतात. हं. ते पण चुकीचं आहे. तर गव्हर्नमेंट इज सपोज टू टेक दिस ऍक्शन. आता जसं नाशिकमध्ये आहे, कोंडवाडा आहे, हं. तर आता रस्त्यात गाई दिसली तर एनएमसी इज सपोज टू पिक इट अप, टेक इट टू कोंडवाडा, तिकडे 10 दिवस ठेवायच्या. 10 दिवस मध्ये त्याला क्लेम करायला कोणी आले तर त्यांच्याकडनं फाईन घेऊन देऊन टाकायचा. जर 10 दिवसापेक्षा जास्त झालं तर त्यांना कुठे एनजीओ आहे किंवा गोशाळा तिकडे देऊन टाकायचं. ते करायला पाहिजे, पण ते होतं का? नाही. मग रस्त्यावर, हायवेवर आता 1-1.5 वर्ष झाले, एक ऍक्सिडेंट झाला होता, इतकं भयानक. टँकरनी 14 गायींना घोटीत उडवलं. 14 गाय. त्या टायमाला पण माझ्यावर खूप ब्लेम झाले. आम्ही एवढं म्हणजे आपणच रेस्क्यू केला होता, ते एक पण वाचले नाही. तू एक विचार कर, एक पायाची गायीला मी किती वर्ष कसं वाचू? म्हणजे ते ऍक्सिडेंट एवढं भयानक होता. एक जबडा नाही, अख्खं हरद गेलेला, एक गायीचा एकच पाय राहिलेला होता. व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग? पण हे सगळे ऍक्सिडेंट्स पण होतात कशामुळे? कारण गव्हर्नमेंट व्यवस्थित त्याचं हे करत नाही ना. रेडियम्स आहे, रेडियम्स असलं तरी जेव्हा गायी मधून येतात तर कसं तुम्ही कंट्रोल करणार? रेडियम कॉलर्स घालू शकतो रात्रीसाठी, सगळं ठीक आहे, पण जेव्हा ते पण कधी कधी वळून परत येतात ना, तेव्हा तुम्ही कसं स्पीड कंट्रोल करणार? तर ते दे आर नॉट सपोज टू बी ऑन द स्ट्रीट्स. त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हा, दे आर नॉट सपोज. आय गेस मी कोणत्या तरी कंट्रीत पाहिलं होतं, आपले भरपूर सारे रस्ते हे जंगलातून गेलेले असतात, किंवा आता बघतो ना आपण या भरपूर घाटांमध्ये बिबटे किंवा हे जे भरपूर प्राणी आहेत त्यांना देखील आपले गाड्या उडवतात, तेही जखमी होतात. मी मँगलोरची आहे गौरव, तुम्हाला विश्वास नाही बसणार. एक 4-5 वर्षा पहिल्याचा एक इन्सिडेंट आहे. बसवाल्याला हत्ती दिसला नाही रस्ता क्रॉस करताना. हत्ती उडवलं. त्याच्या मागचं मी थोडस जर मागे जाऊन आपण, पण आजच्या एरियाज मध्ये स्पीड लिमिट्स असतात. हा, स्पीड लिमिट असतात, पण त्याच्या मागे असं होऊन जातं की ऍज अ ड्रायव्हर किंवा जे बॅक ऑफ द माइंड काय चालतं, की एक तर थांबलो तर मी मरेल. माणसांच्या ऍज अ ह्युमन असे विचार करत असतील ते, जे असे इन्सिडेंट होऊन येतात. एक तर थांबलो तर मी मरेल, नाही तर तो मरेल. नाही, त्याच्यात मग आपलं पण जास्त ना असतं. कोणाचं एक्सपेक्ट, भलं जंगलात जाऊ, आपलं हे एक्सपेक्टेशन असतंच ना की सामने पुढे लेपर्ड येईल. आपण कधी विचार करत नाही. मग त्याच्यामुळे आपण कसं, जेव्हा रस्ता खाली असतो तर इट इज अ बिट नॅचरल ऍज अ ड्रायव्हर की ते स्पीड होतच. पण देन वेन यू आर इन दॅट रोड एनिथिंग कॅन बी पॉसिबल. तर आपण थोडंसं लक्ष ठेवावं लागेल, किंवा ह्याच्यात आपण काहीच कोणी करू शकणार. मी कोणत्या तरी कंट्रीचं एक्झाम्पल पाहिलं होतं की त्यांनी हेच असं, जिथे स्पीड लिमिट आहे किंवा जिथे जंगली प्राण्यांचा जास्त रहदारी असते रस्त्यावरून, तिथे त्यांनी काय केलं, दोघी साईडच्या जेवढा रस्ता जंगलातून जातोय दोघी साईड बॅरियर टाकले प्रॉपर रस्त्यात.
वर कोणता प्राणी येणार नाही. हम्म. साप वगैरे सोडले तर त्यांना आपण कंट्रोल नाही करू शकत. बट मेजर प्राणी मोठे जे आहेत ते, आणि ठराविक ठिकाणी वरून जसं आपण उड्डाण हे बनतो ना रस्त्याला क्रॉसिंग पायी चालणाऱ्यांसाठी, तसं केलं आणि तिथून वरून लँड सारखं म्हणजे जमीन माती टाकली आणि तिथे झाडं बिडं केले, म्हणजे जे मोठे प्राणी आहेत ते तिथून क्रॉस करू शकतात. तर अशाही कंट्रीजमध्ये गोष्टी होताना दिसत आहे. आपल्या ठिकाणी किती वेळ लागेल? आपण वेव आउट फाइंड करत नाही. आपण इंडियन स्पेशली ना आपण ऑप्शन्स शोधत नाही. आपल्याला असं वाटतं गेट रिड ऑफ देम, खतम. जर करायचं असलं आपल्याकडे वाईल्ड लाईफ आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर किती छान आहे, जर करायचं असलं तर आपल्याला फक्त एक माहिती नकोय, म्हणजे हात झटकायचं काम असतं ना, ते येते की जाऊ दे काम बनतात. हा नाही, खरंच आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी नसतं घ्यायचं आपल्याला. त्याच्यासाठी तर मला वाटतं त्या हायवेजच्या इन्सिडेंटसाठी आपण करू शकतो. आणि त्याच्यात जंगली प्राणी आता जास्त शहरांमध्ये येत आहे. याचं मेजर रिझन तर एकच असू शकतं. याच्या काही वेगळं नवीन रिझन नाही की आपण खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात जंगल तोड होते, या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि तिथे प्राणी अग्रेसिव्ह असतात. ते आता जे आहे ना, आता मी सांगते तर आपल्याला काहीच करता येणार. तुम्ही पुढे निघून गेली ती गोष्ट खूप. आता इट इज बियॉन्ड. यू हॅव टू लर्न टू को एक्झिस्ट विथ देम. बी केअरफुल. आणि पण मग मला जो माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी जे बघतोय ना, ते मरून जातील सगळे. म्हणजे त्यांना मारून टाकतील. मारून टाकतील ते आहे. कारण आपल्याला कळायचं एकदम इम्पॉर्टंट आहे. ते आहेच, ते वाटतातच आहे. आयदर को एक्झिस्ट विथ देम विच यू आर नॉट बिग. हे बघ किती लोक जंगलात राहतात, किती काय काय. आपण आता सिटीमध्ये एवढं पॅनिक होतोय. तू आता चान्सी, कॅनेल रोड त्या बाजूला गेले ना, ते लोकांना माहित आहे. ते लोकांची कंपाऊंड त्यांनी ते केअरफुल राहा. अजून काय करताय? बरोबर. अजून काय? यू कांट डू एनिथिंग एल्स. काय झालंय, जंगल तोड झाली, त्याच्यामुळे जे हे बिबट्यासारखे किंवा हे जे मीडियम थोडेसे, म्हणजे जे मांसच खाता आणि थोडे मीडियम आहेत, म्हणजे वाघ सिंह सोडून द्या, बिबट्या वगैरे सारखे प्राणी जे छोट्या छोट्या प्राण्यांना अटॅक करतात, हे काय झालं, शहराकडे यायला लागले. त्यांना फूड ऍक्सेस इझी झाला. डॉग्स झाले, बकऱ्या झाल्या, शेळ्या झाल्या, खूप इझी. जंगलात त्यांना धावपळ करायला लागायची आणि मारलाही तरी वाघ घेऊन जायचा किंवा त्या लोंबड्या बिमड्या जे असतात ते घेऊन जायचे. सो फूड ऍक्सेस इझी झाला. गावाकडचंही सांगतो मी, ऊसाचे बाग झाले, मके झाले, तिथे त्यांचे प्रजनन व्हायला लागले, म्हणजे तिथे त्या मुलांना जन्म द्यायला लागले. आणि जे आता हे मागची सायकल सांगतो मी, 10 वर्षापासून होणारी इन्सिडेंट. मग ते काय झालं, तिथे ते मुलं जन्म घ्यायला लागले, त्यांना जंगल माहित नाही, त्यांना काय माहिती, गाव माहिती आणि इझी ऍक्सेस टू फूड माहिती. मग त्याच्यामुळे काय होऊन गेलं, ते जंगलात वापस जाणंच त्यांना अवघड झालं. कारण की त्यांची लाईफस्टाईल काय होऊन गेली, जसं आता ह्युमन्सची होऊन गेली ना. त्यांना आता मला आता शेती करायला पाठवलं तर माझे नाके नवी, मला आता सोपं गोष्टी आता असं करायचं. तसं त्यांचं काय होऊन गेलं, जो आता स्टडी पाहिला होता मी, की त्यांना सोप्या गोष्टीचा ऍक्सेस भेटून गेलाय. 5 मिनिटं गेलो, एक कुत्र भेटतं, चला परत घेऊन. सो इझी होऊन गेले. त्याच्यामुळे ते जंगलात वापस जाणंच अवघड झालंय. याच्यावर पण जंगलात वापस जाण्याला जंगल राहिले कुठे, तो एक प्रश्न आहे. पण मग दुसरा एक गोष्ट अशी होऊन गेली की ते जवळ आल्यामुळे त्यांना फूड ऍक्सेस इझी होऊन गेला आणि मग ते इकडेच थांबले. आणि आता तुला एक त्याच्यातलं इन्सिडेंट सांगते. आपलं शेल्टरचंच इन्सिडेंट आहे. एक आता 1.5 वर्ष झाले, मी कमीत कमी 6 वर्षापासून त्या लेपर्डला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आम्ही बघतोय. ती पेलिकन पार्क कडनं तिने तिकडे जणली, ती 2 कप्स. ती तिकडनं रस्ता क्रॉस करते, रात्री पांडवलेण्याजवळ राहते, को एक्झिस्ट. कधी कोणाला त्रास दिला नाही, तिने काहीच केला नाही कोणाला. एक आपल्या शेल्टरच्या मागे कोणीतरी ऊस लावलं, काहीतरी लावलं, ती तिकडे बसली होती. त्यांनी एकदम घाबरून फॉरेस्टवाल्यांना फोन केला. तेव्हापर्यंत ती शेल्टरच्या समोर एवढं वेळ गेली, तिने कोणाला त्रास दिला नाही, कोणाला काय केला नाही. ती फॉरेस्टवाल्यांना फोन केला. फॉरेस्टवाल्यांनी 2 पिंजरे लावले, एक आपल्या शेल्टरच्या मागे, एक दुसरं कुठंतरी. आपल्या शेल्टरच्या मागच्या पिंजऱ्यात तिचा 1 कप सापडला. ते धरून घेऊन गेले. ती चिडून रोज तिकडे यायची. तिकडे चक्कर मारताना तिला कळालं की माझं तर फूड पण इकडेच आहे. आफ्टर दॅट ती शेल्टरमध्ये आत आली. तेव्हा तिला कळालंय की इकडे आहे मी, फूड इकडे, मला इकडे सोपं मिळेल. मग ते इन्स्टन्स असंच आहे ना, की तिला समजलं मला जास्त तिकडेपर्यंत जायचीच गरज नाहीये, इकडेच मिळतंय सगळं.
मग ऍक्सेस जे आहे ते कोणी पण वे आउट बघेलच ना. भूक सगळ्यांना लागते, तर जिथे लवकर मिळेल तिकडे. पण आम्ही आमचं डॉग देऊ शकणार नाही ना, मग आम्ही आमचं कंपाऊंड ओपनचं काम केला. पण इट इज ओनली अबाउट ऍक्सेस. मग तेच झालंय की जंगलतोड झाली भरपूर प्रमाणात आणि त्यांना ऍक्सेस सोपा झाला म्हणून ते जास्त सिटीज मध्ये एंट्री करायला लागले, गावांमध्ये एंट्री करायला लागले. शेतामधले जे बांधलेले प्राणी, शेतात तर डायरेक्ट प्राणी पळतही नाही, बकऱ्या बांधलेल्या असतात. जे वासरू असतात गाईचे, म्हशीचे, बछडे ते बांधलेले असतात. येऊन फक्त घेऊन जायचंय. सो खूप इझी होऊन गेलं म्हणून ते या सगळ्या गोष्टी. आणि हे आता जे आपण सगळे नाशिकमध्ये फिटनेस, नाशिकमध्येच नाही सगळ्या ठिकाणी फिटनेस इन्थुएस्ट जे आलेत, तुम्ही सांगा, ते रनिंग आहे, सायकलिंग आहे, कुठे जातात? जी अशी खाली जागा आहे जिथे ह्यांचं तिकडे, तर ते डिस्टर्ब होणारच आहेत ना. बरोबर. आणि मग आपण कशाला कंप्लेंट करतोय ते इकडे येतो? तुम्ही काहीच तरी राहू द्या ना त्यांच्यासाठी. फिटनेससाठी पण इकडे आता भरपूर आपण कॅनल रोड बघतो, हे बघतो, ते बघतो. सगळ्यांना माहित आहे लेपर्ड खूप आहेत, पण जाता कशाला? लेपर्ड्स बघायला. एक दिवस तर मधून आम्ही एक रेस्क्यूड स्नेक होतं ते रिलीज करायला गेलो. एकदम बेकार लेपर्ड इन्फेस्टेड एरिया. तिकडे एक माणूस मध्ये बसून मेडिटेशन करतो. तुला बिबट्याने उचलून घेऊन गेला उद्या तर तू कोणाला ब्लेम करशील? लोक कोणाला बोलतील? पॅनिक कोण होतील? लोक होतील. अरे बिबट्या उचलून, अरे तो बसला कुठे होता? घरात बस बाबा, म्हणा टेरेसवर जाऊन मेडिटेशन करायला तू असं जागेत बसलाय. म्हणजे लोकांना विचार करत नाही. लोकांना आता ते जे ऍड्रेनलिन रश आहे ना, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं मी काय वेगळं करावं. आणि सोशल मीडिया त्याच्यात जास्त त्यांना पोस्ट करतोय वेगळं करण्यासाठी. तरी आता ट्रेक्स म्हणतात, हे म्हणतात, तर तुम्ही त्यांचं एरियात मध्ये जाऊन किती खराब करून येशाल. एक व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, जे लेपर्ड प्लास्टिक कचऱ्यातनं प्लास्टिक खातोय. ते पाहिलं. नाशिकचं आहे का? नाही, नाशिकचं नाहीये, पंजाब साईडचं आहे. प्लास्टिक मध्ये कचऱ्यातनं प्लास्टिक काढून म्हणजे कचरा काढून खातोय. त्याचं लायकी आहे का? त्याला ते पण आपण आणलंय ना त्याला त्या स्टेजमध्ये, कारण त्याच्यासाठी ठेवतच नाही आपण काही. बरोबर. आणि आता तुम्ही पाहिलं तर कॅनल रोड आहे, तुम्हाला तिकडे कुत्रे दिसणार नाही. मग आता कुठे येईल तो? थोडं अजून मध्ये. त्याला पर्याय नाही, त्याला तर त्याचं पोट भरायचं, त्याने पोट भरतो, निघून जातो. पॅनिक आपण होतो. तुम्ही तिकडे घर बांधलंच कशाला, गेलेच कशाला? एवढ्या आत जाल तर त्या गोष्टी होतीलच. हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऍज अ ॲनिमल लव्हर, तुम्ही जेवढ्या वर्षापासून म्हणजे जन्माला आल्यापासूनच प्राण्यांवरती एवढं प्रेम तुम्ही दाखवलेलं आहे आणि त्यामध्येच सगळं काम सुरू आहे. सो व्हेज आणि नॉनव्हेजची सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी आपल्याला बघायला मिळेल सगळ्या लोकांमध्ये. आता इंडिया म्हटलं का मेजर पॉप्युलेट जे लोक आहेत ते व्हेज आहेत, आणि जे व्हेज आहेत ते नॉनव्हेज वाल्यांना सांगतात की नॉनव्हेज नको खायला पाहिजे किंवा व्हॉट एव्हर द रिझन. तर तुमचं याच्यावर काय मत आहे? व्हेज आणि नॉनव्हेज खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे? आता ह्याच्यात ना मी तुम्हाला एक करेक्ट करते. व्हेज, नॉनव्हेज, व्हीगन. कन्सेप्ट. व्हेज वाल्यांना हे करतात की तुम्ही नॉनव्हेज नका खाऊ. व्हीगन व्हेज वाल्यांना सांगतात त्याच्यातलं पण तुम्ही काय कट करा. ठीक आहे, हे बघ, दिस इज अ टॉपिक पर्सनल चॉईस. आता मी व्हेज आहे, पण माझ्या घरातले सगळे व्हेज नाहीयेत. पण मी त्यांना सांगू शकते, पण मी फोर्स करू शकते का? कारण हे बघ, हे सगळं जे आहेत ना, आयदर वी आर बॉर्न विथ इट, की कधीच नाही खाल्लं तर इच्छा होते. मी पण लहानपणी खूप खाल्लंय. साऊथ इंडियन आहे, मँगलोरची, तर नॉनव्हेज मम्मी जबरदस्ती नाही खायचं, फर्स्ट फूड दे. नाही खाल्लं तर हे कमी होईल, ते कमी होईल, असं होईल, तसं होईल, ते चालतं. तर आय लेफ्ट इट विथ माय चॉईस. ओके, तर लोकांना मला असं, तुम्ही बळजबरी केलं ना, फोर्सनी, काम असेल काही पण लाईफमध्ये, तुम्ही काही पण डिसिजन फोर्सनी केला ना, तर ते टिकत नाही. आपण जास्त वेळ आपलं मन मारून गोष्टी जगूच शकत नाही. तर मला असं वाटतं, तुम्ही सांगा, ट्राय टू कन्व्हिन्स देम, फोर्स नका करू.
कारण प्रत्येकाचं आपलं लाईफ चॉईसेस आहेत, आपले हे आहे, करिअर आहे, व्हेजिटेरियन्स आहे, फूड इटेबल्स आहेत. तुला गोड आवडत असेल, मला गोड आवडत नाही. इट्स अबाउट युअर चॉईस. पण जेव्हापर्यंत आपल्याला मनाने नाही वाटत ना, आपल्याला नाही करायचं. टेस्ट असेल, हेल्थ असेल किंवा प्राण्यांसाठी असेल, जेव्हापर्यंत आपल्याला नाही वाटत ना, तेव्हापर्यंत तुम्ही फोर्स किती पण केला तर नाही जगू शकणार माणूस. कारण माझं एकच बिलीफ आहे की खूप आहे की मन मारून आपण नाही जगू शकणार फॉर अ लॉंगर टाइम. आपण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मन मारणार. 4थ्या वर्षी आपल्याला होईलच. हो, आता घरी आपल्याकडे आपलं घर जर नॉन व्हेजिटेरियन घर आहे आणि मी आता फोर्स केलं त्यांना की नाही तुम्ही व्हेजच राहणार, माझी मुलं घरी नाही खाणार, बाहेर खाऊन येते. मग कशाला? म्हणजे आपण त्या माणसाला आपल्याशी खोटं बोलायला लावतोय, हे करायला लावतोय. तर गिव्ह देम ऍक्सेस, लेट देम चूज. की जेव्हापर्यंत मनाने नाही वाटत ना की आपण त्या प्राणीला खातोय, त्याला दुःख, तेव्हापर्यंत आपण सोडणार नाही. जेव्हा त्याला वाटतच नाही काय वाईट, मग कशाला तो सोडेल? इट इज लाईफ चॉईसेस. म्हणजे आपण बळजबरी कोणत्या पण ह्याच्यात कोणाला पण काही करू शकणार. लेट हिम डिसाइड. आता मला जेवढं माहिती आहे की रिजन वाईज फूड डिसाईड झालेले आहे. म्हणजे आता इंडियामध्ये बघितलं की आपली वातावरण किंवा त्या गोष्टी तशा आहेत, आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी पिकतात, कडधान्य पिकतं, गहू, बाजरी, व्हॉटेव्हर, ते आपण खातो. महाराष्ट्राचं धरलं तर थोडंसं आता केरळ साईड किंवा तिकडे गेलं तर तिकडे माशांचं म्हणजे तिकडे जे अवेलेबल फूड आहे, ऍक्सेस आहे, त्या हिशोबाने त्यांची डाएट ठरलेली असते. तेच जर आपण वेस्टर्न कंट्रीज मध्ये गेलो तिकडे, सो तिकडे परत बर्फच असतो, फक्त मक्का पिकतो तिकडे, आणि दुसरं ऑप्शन डायरेक्ट मीट आणि व्हॉटेव्हर जे आहे ते बॉडी गरम करण्यासाठी. सो ते तिकडचा ऍक्सेस तसा आहे, ते लोक ते खातात. तेच जर वाळवंटात गेलो तर त्यांचं वेगळं. सो माझं असं मत आहे की रिजन वाईज गोष्टी डिसाइडेड आहेत आणि त्या बॉडीला तसं अफेक्ट करतात किंवा तसं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. त्या हिशोबाने सगळं चालू आहे, हे माझं मत आहे. नाही, बरोबरच आहे ना. आणि त्या हिशोबाने सगळं चाललं आहे. तो फोर्सफुली, जसं तुम्ही बोलले की आपण फोर्सफुली कोणाला सांगू शकत नाही. इफ ज्याची त्याची चॉईस आहे, ज्याला ते करायचं आहे ते करू द्या. बट मग आता काय होतंय सगळ्यात जास्त की बऱ्याच गोष्टी मध्ये आणताय की मग आपण असे आहोत, आपण हेच फॉलो केलं पाहिजे, आपण तसे आहोत, आपण हेच फॉलो केलं पाहिजे. तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं. सो या गोष्टी न करता आय गेस जे गरजेचं आहे ते करू द्या. लेट देम डिसाइड. कारण नाही फोर्स नाही करू शकणार. कसं, सी, माय बिलीफ इज बी हॅपी. व्हॉट मेक्स यू हॅपी, डू दॅट. त्याच्यात मी तुम्हाला नाही सांगू शकणार की गौरव तुम्ही हे केलं तर तुम्ही सुखी राहणार आहे, तुम्ही असंच राहा. तुम्हीच डिसाइड करा. राहू द्या ना, कशाला उगीच हे करायचं. हा, आपलं चॉईसेस आपण दुसऱ्यांवर फोर्स करत नाही. आता मुलं ऐकत नाही आपलं चॉईसेस फोर्स केल्याने, मग आपण कशाला कोणाला फूड मध्ये हे करायचं. सगळ्यांचं चव हे वेगळंच असतं ना. आणि बॉडी नीड्स पण असते. लहानपणापासून तुम्ही जर त्याच्यातच राहिलो तर ते कंट्रोल करू शकतो, पण तुमची तयारी आहे का? कारण त्यासाठी तयारी लागते. त्यात कंट्रोल पाहिजे ना, माइंड कंट्रोल. आणि पॅरलल गोष्टी पण मग त्या ऍक्सेस झाल्या पाहिजे किंवा ते फूड पण आपण कन्झ्युम केलं पाहिजे, तर ते न्यूट्रिशन पूर्ण होतं. नाहीतर मग अफेक्ट आपल्या बॉडीवरच होतात त्याचे. सगळ्यात अजून एक गोष्ट मला अशी विचारायची होती की आता जे आपण 2005 पासून या कामात आहेत, एनजीओच्या कामात, तुमचं नेक्स्ट 5 इयर्स किंवा 4 इयर्सचं गोल काय आहे? की काय काय गोष्टी तुम्ही अजून ऍड ऑन करणार आहेत, काय काय प्लॅन केले आहेत रिगार्डिंग अॅनिमल्सला हेल्प करण्यासाठी, किंवा असं काही प्लॅन बनवलेले आहेत की याही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत अजून बेटरमेंटसाठी त्यांच्या लाईफच्या? गौरव, आता मी हे काम केलं 21 इयर्स. ओके, आता कुठं जाऊन आता मला पण 50 होत आलंय, तर मला पण असं वाटतंय की आय नीड टू स्लो डाऊन. कारण उद्या लोकांना वाईट वाटतं वेन आय से दिस, बट आय नो इट इज अ फॅक्ट. उद्या जर मला काय झालं, देर आर 512 अॅनिमल्स डिपेंडिंग ऑन मी. त्यांचं काय? लोक म्हणतात तू कशाला असं म्हणते. मी म्हटलं मी नाही सांगत मला काय होणार, तरी का? ओके, दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. जसं मी सांगितलं, आता आय डोंट हॅव युटर्न इन लाईफ, बट आय हॅव टू गो अहेड. बट मी 21 इयर्स केला हे काम, कारण कोणी दुसरे करत नव्हते. पण आता खूप यंगस्टर्स आहेत, त्यांची इच्छा आहे, त्यांना हे आहे. पण आता नाशिकमध्ये ना मी खूप बदनाम झाले. लोकांना असं वाटतं ना की ही आम्हाला जगूच देणार नाही, ही आम्हाला करूच देणार नाही. वेन द फॅक्ट इज आय वॉन्ट पीपल टू डू इट सो दॅट आय कॅन टेक अ बॅक फीट.
जेव्हापर्यंत दुसरी नाही करणार माझीवरच रिस्पॉन्सिबिलिटी येईल ना. बरोबर. अँड माझं आता फ्युचर प्लॅन्स हे आहे, माझे घरातलेच 2-3 डॉग्स होते जे एक्सपायर झाले, किंवा शेल्टरमध्ये किती वेळा आम्ही पाहिलंय की डायग्नोस्टिक्स बरोबर होत नाही. तर मला नाशिकमध्ये एक साठी फुल्ली इक्विप्ड डायग्नोस्टिक सेंटर करायचं आहे. अँड वन्स आय फील की देर आर सम पीपल जे रिस्पॉन्सिबली शेल्टर चालवताय की करताय काम, दॅट इज वेन आय वॉन्ट टू गेट इन टू सिनियर डॉग्स सिनियर अॅनिमल्स अँड हँडिकॅप्ड अॅनिमल्स. माझ्याकडे घरी पण 3 डॉग्स आहेत, त्याच्यातले 2 स्पेशल डॉग्स आहेत. एकाला 2 पाय, एकाला 3 पाय. माझं अटॅचमेंट स्पेशल प्राण्यांमध्ये आणि सिनियर प्राण्यांमध्ये जास्त होतं. तर मला कॉन्सन्ट्रेट करायचं, आता जे माझे आहेत प्राणी त्यांना मी घेऊन जाईल पुढे, माझे जेव्हापर्यंत जिवंत राहतील तेव्हापर्यंत राहतीलच माझ्या बरोबर. अदर दॅन दॅट रेस्क्यूज अँड ऑल, आय वॉन्ट समबडी एल्स ऑल्सो टू डू इट. तुमचं शेल्टरनी करा किंवा टेक ओव्हर माय शेल्टर, आय एम विलिंग टू गिव्ह दॅट. कारण दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन. लोकांना ह्याच्यात कॉम्पिटिशन वाटतं, मला कॉम्पिटिशन वाटत नाही. बरोबर. आणि मला आता माहितीये मला ह्याच्यात कॉम्पिटिशन का वाटत नाही, की नाशिकमध्ये 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर पण अॅनिमल वेलफेअर काढला, माझं नावच पहिलं घेतलं जाईल, कारण आय स्टार्टेड इट हिअर. तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाहीये. बट आय वॉन्ट आफ्टर दिस, आय एम कॉन्सन्ट्रेटिंग टोटली ऑन डायग्नोस्टिक्स अँड सिनियर आणि हँडिकॅप डॉगचं हॉस्पिटल. बरोबर. कारण तुम्ही खूप पाहिलं असेल, सिनियर डॉग्स पण किंवा रस्त्यात प्राणी असतात, सिनियर डॉग स्पेशली, त्यांना हे छोटे खाणं शोधू देत नाही, खायला देऊ देत नाही, ते चालता येत नाही, त्यांना रस्ता क्रॉस करत नाही. आय वॉन्ट टू वर्क टोटली फॉर दॅट, सिनियर आणि स्पेशल डॉगसाठी. कारण शेल्टरमध्येच एवढं आहेत आणि घरातले पण आहेत, तर त्याच्यानंतर एक अटॅचमेंट त्यांच्यासाठी ना वेगळंच झालेलं आहे. तर हेल्दी डॉग्स कडचं एवढं वाटत नाही जेवढं हे ते करून घेतील असं वाटतं. स्पेशल साठी वाटतं. सो आय वॉन्ट टू वर्क टोटली फॉर दॅट. जर तुम्हाला आता तुमच्या लहानपणी जाऊन तुम्हाला एखादं सजेशन द्यायचं असलं की एक बेटरमेंटसाठी अजून काहीतरी वेगळी गोष्ट करता आली असती, तर तुम्ही तुमच्या 12-13 वर्षाच्या सेल्फला काय सांगाल? मला असं नाही वाटत की माझं जे जर्नी राहिलंय ना ते इतकं, आय एम बीन लकी. त्याच्यात मी एकदम सांगते की मी लकी राहिलीये, की मला माझं जे काम आहे, मी असं बघायला गेले की 10-12 वर्षाचं नाही, पण माझ्या कॉलेजमध्ये मला असं वाटतं की बाकी सगळं लाईफमध्ये काहीच कंप्लेंट नाहीये. फक्त एक आहे की आई वडिलांनी त्या टायमाला ऍक्सेस नव्हतं, बीकॉम कर, लॉ कर, केला. आता असं वाटतं की आय शुड हॅव स्टडीड वेटरनरी. म्हणजे अजून बेटर. आता जेव्हा आपल्याला तडफड होतीये डॉक्टरसाठी हे साठी, ते झालं नसतं. आता मी शिकतेय, तर तेव्हा शिकलं असतं तर आय कुड हॅव डन मच बेटर नाव. आणि जर एखादा मेसेज द्यायचा असेल, सगळ्यांसाठीच म्हणतो आहे, रिलेटेड टू ॲनिमल्स ऑर व्हॉट एव्हर, तुम्हाला जोही द्यायचा असेल, तर तो काय द्याल तुम्ही सगळ्यांना? कोएक्झिस्ट. लर्न टू कोएक्झिस्ट. की तुम्ही एकटे ह्या भारतासाठीच नाही, पृथ्वीसाठी जन्माला नाही आले. देवांनी सगळ्यांना इक्वली बनवलंय. इनफॅक्ट त्यांना आपल्यापेक्षा जास्त गरजेचं बनवलेलं आहे. एक छोटा अर्थवर्म किंवा किडा, तो किती, एक हनीबी किती इम्पॉर्टंट आहे इकोसिस्टम मध्ये. खरंच. मग तुम्ही कशाला आपल्याला देव समजता? ऍक्च्युली जर पाहायला गेलं ना, खरंच आपलं काहीच असं मेजर कॉन्ट्रीब्युशनच नाहीये, बिलकुल नाहीये. ह्यांचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे ना इकोसिस्टम सांभाळायला, आपलं काहीच नाहीये. आपण एवढं घमंडीने म्हणतो ना की उनको निकाल दो, उद्या ते गेले तर तुमचे काय हाल होतील ना, तुम्हाला ते कळत नाहीये. तुम्ही हनीबीचं एक्झाम्पल दिलं, त्याच्यावरून मी बोललो, मला लगेच ते फ्लॅशबॅक झालं की ते काय काय करतात, त्यांच्यामुळे किती गोष्टी होतात. मग आपण कशाला आपल्याला स्वतःला देव समजतो? अहम ब्रह्मास्मी. आपण झुकून राहायला पाहिजे त्यांच्या समोर. कारण इफ इट इज जस्ट बिकॉज ऑफ देम दॅट वी आर हिअर. गाय असो, कुत्रा असो, कोणतं पण प्राणी असेल, इट इज बिकॉज ऑफ देम दॅट वी आर हिअर. दे आर नॉट बिकॉज ऑफ अस. फक्त आपलं जबाबदारी एवढी आहे की त्यांचं वॅक्सिनेशन आणि एबीसी जे आहे ते आपण टाइम टू टाइम आणि रिस्पॉन्सिबली करा, नाहीतर काहीच नाही त्यांना गरज आपली. लेट देम कोएक्झिस्ट. लर्न टू कोएक्झिस्ट. कारण त्याच्याशिवाय काहीच नाही.
आपण टिकणारच नाही जास्त जर आपण असंच चालत गेलो तर. अँड सगळ्यांना माहीतच आहे, इट इज नॉट रॉकेट सायन्स टू नॉट अंडरस्टँड दॅट. सो खूप छान पॉडकास्ट झाला आजचा. आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या रिगार्डिंग आपण जे शेल्टर चालवता आहेत त्या, आणि तुमचे व्ह्यूज काय आहेत प्राण्यांना घेऊन, काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, काय गोष्टी अवेअर करण्याची गरज आहे, काय मिसअंडरस्टँडिंग्स आपण घेऊन चालतो आहेत, गव्हर्नमेंट कसं लक्ष घालून बेटर गोष्टी करू शकतं आणि काय नाही करत आहे, MNC काय अजून बेटर करू शकते. सगळ्यांनी ठरवलं तर बेटर लाईफ आपण त्या प्राण्यांनाही देऊ शकतो. जसं मी पहिलेच बोललो की आपण 2 सिटीजमध्ये राहतो आहे, एक ज्याच्यात ह्युमन राहत आहे, एक ज्याच्यात प्राणी राहत आहे. सिटी एकच ठिकाणी आहे पण 2 वेगवेगळ्या लाईफ चालू आहेत. हा, सो दोघं सुरळीत आणि शांतपणे चालू शकतात जर थोडंसं एक अंडरस्टँडिंग दाखवली तरी. सो खूप जास्त गोष्टी समजून घ्यायला भेटल्या आज तुमच्या माध्यमातून. आय होप सगळ्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर जे काही तुमचे प्राणीमित्र असतील, प्राणीमित्र म्हणण्यापेक्षा ज्याही लोकांना तुम्हाला हे अवेअर करायचं असेल की या गोष्टी आपण करून बेटर लाईफ आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांना देऊ शकतो आणि आपणही जगू शकतो, तर नक्की शेअर करा हा पॉडकास्ट सगळ्यांबरोबर. तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का पॉडकास्ट? नाही, मला एक मेसेज सगळ्यांना द्यावा असं वाटतं की जेव्हा आपण जन्मलोय तर आपल्या सगळ्यांचा एक काय म्हणतो त्याला की एक पॉइंट असतं की हे पॉइंट पर्यंत आपण जायला पाहिजे, की हे आपण करायला पाहिजे, एक अचिव्हमेंट असतं. त्या अचिव्हमेंट मध्ये पण अजून एक गोल ऍड करायला पाहिजे की कोणाला आपण दुःख देणार नाही, भले प्राणी असो मनुष्य असो. प्रत्येक माणसाचं आपलं नेचर असतं, प्रत्येक माणसाचं आपलं एक इंटेन्शन असतं, प्रत्येक प्राणीचं पण एक टेंडन्सी असते. फक्त सगळ्यांना समजून घ्या, कारण फक्त एकच आहे, आपण जगायला खूप जगतो, दाखवायला खूप दाखवतो, पण रात्री झोप चांगली लागायला पाहिजे, शांत झोप लागायला. हा, म्हणजे चुकून त्यांना दुःख देऊन आपल्याला झोप कशी लागेल ते मला नाही वाटत. म्हणून असं कोएक्झिस्ट करा आणि व्यवस्थित एकदम तुम्ही पण शांततेत राहा, ते पण शांततेत राहते. आणि काही प्रॉब्लेम आहे तर आम्ही आहेच ना, आम्ही सॉर्ट करून देऊ. असं काय नाही की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतंच. मला एकच म्हणणं असतं की तुम्ही बोलल्याने ना खूप प्रॉब्लेम्स क्रिएट कमी होतात. तर तुम्ही फक्त बोला, कन्व्हर्सेशन करा, तर आपल्याला कळेल ना की काय प्रॉब्लेम आहे आणि कसं वे आउट काढायचंय. एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, तिसऱ्यांदा वे आउट निघेलच ना. बरोबर. जस्ट लर्न टू कोएक्झिस्ट आणि त्यांना जगू द्या तुमच्या बरोबर. बरोबर, वेगळे काही एफर्ट्स करू नका. सो नक्कीच हा पॉडकास्ट शेअर करा सगळ्यांबरोबर, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा मी भेटेल तुम्हाला एका नवीन एपिसोडमध्ये द सोशल लेन्सचा, एका नवीन अनुभवाबरोबर, नवीन विषयाबरोबर, आणि पुन्हा एकदा आपण काहीतरी ऍड करायचा प्रयत्न करू समाजाच्या हितासाठी. धन्यवाद.